नमस्कार मित्रांनो, आज आपला एपिसोड खूपच विशेष आहे. आज आपली आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपल्यासोबत अल्ट्रा रनर आणि त्यांचे मित्र असे सगळे आले आणि यांनी खूपच भन्नाट कार्यक्रम केलेला आहे. आज आपल्यासोबत आहेत भूषण, प्रशांत, दिगंबर, अजित यांनी सगळ्यांनी 24 जूनला पुण्यावरून पळत पळत पंढरपूरला गेले न थांबता. त्यांना साधारण हे 250 किलोमीटरचं अंतर यांनी 3 दिवसामध्ये कव्हर केलंय आणि हे खूपच उल्लेखनीय अशी कामगिरी आहे ही. बरे आता आपली जी वारी जाते ही लॉकडाऊनमुळे थांबली होती, तर यांनी आता ही अशी रणवारी केली आहे आणि याच्याबद्दलच आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर भूषण दादा, तुमच्यापासून सुरुवात करू. नक्कीच. की तुमचं थोडंसं सांगा आम्हाला तुमच्याबद्दल, की तुम्ही काय करता आणि कसं तुमचं रनिंगचं बॅकग्राऊंड कसं आहे. नक्कीच. नमस्कार मित्रांनो, ॲक्च्युली मी भूषण तारक. ॲज अ अल्ट्रा रनर मी आता सध्या रन करतो. माझी रनिंगची जी जर्नी आहे ती 2017 पासून सुरुवात झाली. आधी खूप ओव्हरवेटेड होतो. खाण्याच्या पिण्याच्या झोपण्याच्या सगळ्या सवयी खराब होत्या आणि ते मनामध्ये कुठे ना कुठे वाटत होते की अरे आपण पण थोडं व्यायाम करावा आणि जे नॉर्मल वेट आहे त्याच्यामध्ये यावं. तर मग मी रनिंगला सुरुवात केली 2017ला. त्याच्यानंतर मी खूप साऱ्या मॅरेथॉन्समध्ये पार्टिसिपेट केलं. सुरुवातीला मग मी 10 किलोमीटर पळायचो, 21 किलोमीटर पळायला लागलो, 42 किलोमीटर पळायला लागलो, फुल मॅरेथॉन केली. पण मला एक स्वप्न होतं की आपण अल्ट्रा रनर व्हावं. अल्ट्रा रनर म्हणजे काय, की जे लोक 42 किलोमीटरपेक्षा जास्त पळतात. अच्छा, म्हणजे जी मॅरेथॉन असते ती 42 किलोमीटरची असते. राईट. 42.129 समथिंग डिस्टन्स असेल. अच्छा, तर ती फुल मॅरेथॉन असते. त्याच्यावरती तुम्ही जे काय करा मग तुम्ही अल्ट्रा रनर म्हणून अच्छा गिनल्या जातात. पण मला असं वाटतं की अल्ट्रा रनर नक्की कोण, की जो 100 किलोमीटरपर्यंत पळतो. मला असं वाटतं की ते सांगायला पण छान वाटतं की आपण अल्ट्रा रनर आहोत. तर त्याच्यानंतर मग मी 50 किलोमीटरची रेस केली, 100 किलोमीटरची केली, 161ची केली. 161 किलोमीटर. हा, पुणे अल्ट्रामध्ये. 2019 मध्ये मी कॉम्रेडला गेलो होतो. 90 किलोमीटरची रेस होती. बरं, कॉम्रेड कुठे असते आणि कशी असते साधारण? कॉम्रेड ही रेस साऊथ आफ्रिकेमध्ये असते, दक्षिण आफ्रिकेला. ती गेली 100 वर्ष जुनी रेस आहे आणि ती खूप पॉप्युलर रेस आहे. अच्छा. तर त्याच्यामध्ये मी 2021ला अपरनला गेलो होतो. अपरन म्हणजे डरपनपासून पीटर मार्टिन्सबर्गमध्ये आपण जातो. 56 किलोमीटरचं इलिव्हेशन असतं. अच्छा. त्याच्यानंतर लडाख मॅरेथॉन मी केलेली आहे. बरं. त्याच्यावर खारदुंगला चॅलेंज 72 किलोमीटरची रेस असते ती केलेली आहे. तर ह्या दोन्ही हाय अल्टिट्यूड रेस होत्या. तर जवळपास म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये मी ह्या अशा रेसेस केलेल्या आहेत. म्हणजे एकंदर असं पाहिजे म्हणता येईल आपल्याला की काही हजार किलोमीटर रनिंग तुमच्या सहज झाली असते. मागच्या 3-4 वर्षामध्ये रनिंग स्टार्ट झालं. नक्की नक्की. अच्छा, मस्त वाटलं. थँक्यू. प्रशांत दादा, तुमच्याबद्दल थोडं सांगा. नमस्ते, मी प्रशांत. मला आता इथं रनिंग ग्रुपमध्ये येऊन मला 3 वर्ष झाले. बरं. PCMC ग्रुप जॉईन केला. त्यात स्पाइन प्रिंटर्स एक ग्रुप आहे. अच्छा. जे स्पाइन रोडला आहे. त्यात आम्हाला एक चांगले रनर्स भेटले, जे माझ्यासाठी भरपूर एक मोठे असे की माझ्यासाठी गुरुच आहेत ते. बरोबर. आणि त्यांनी भरपूर काय काय केलेले आहेत, मोठे रन्स केलेत. त्यामुळे मला त्यांच्याकडून भरपूर शिकायला भेटलं. सुरुवात तर माझी तर काहीच नव्हती तशी रनिंगची. तुम्ही कधीपासून साधारण केलं रनिंग स्टार्ट? रनिंग मी 2018 पासून चालू केली. अच्छा, 3 वर्ष तुम्ही 3 वर्ष. मग ते थोडंसं 2 किलोमीटर, परत 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, नंतर 15 किलोमीटर, नंतर 21 किलोमीटर केलं, नंतर परत फुल मॅरेथॉन झालं. बरं. ते ग्रुपमध्ये जे गुरु होते त्यांच्या गाईडन्समुळे माझं सक्सेस झालं ते. बरोबर. तुमचं म्हणजे घरीच गुरु तुम्हाला मिळाले असं? हां, जिथं राहतो तिथं गुरु तर नाही म्हणते ना, ऍक्च्युली गुरु म्हणजे एक आपण आदर्श बघतो शेवटी, नाही का, की शेवटी पण त्यांचं पण एक गाईडन्स मला भेटलं भरपूर. बरोबर आहे. म्हणजे त्यांचा अनुभव होता. बरोबर. मग त्याचं आणि अर्ली स्टेजला मला वाटतं ते जास्त महत्वाचं असतं की हो. कोणतरी एक Inspire लागतं. ऑलरेडी कळतोय किंवा या स्टेज मधनं गेल्या पुढे. बरोबर. बरोबर. अजित, तुझ्याबद्दल सांग. ओके, सो मी सुरुवात करून करतो. सुरुवात फिटनेस जर्नी जिथून सुरू झाली तिथूनच मी सुरुवात करतो. सो जस्ट टू स्टार्ट लाईक अगेन सेम स्टोरी. 2017 मी स्टार्ट केलं. 2017ला एका मित्राने मला सायकल विकली होती आणि त्याची सायकल घेऊन मी तो मित्र मीच आहे. सांगू शकतो तुझा. सो त्याची सायकल घेऊन मी माझी जर्नी सुरू केली होती. मी रेग्युलर ऑफिस कम्युट्स करतो आणि सध्या गेलं 1-1.5 वर्षाला लॉकडाऊनमुळे मी काही केलेलं नाही ऑफिस कम्युट्स, बाकी ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. सो पहिलं प्रेम ऑलवेज रनिंग होतं माझं, पण जे काय फिजिकल केपेबिलिटीज होत्या त्या सगळ्या डिटेलिट झाल्या होत्या आणि रनिंग करणं अशक्य होतं मला. म्हणजे 1 किलोमीटर रन करणं पण डिफिकल्ट जात होतं. इथेच दिघीच्या डोंगरावरती आम्ही जायचो रन करायला बरोबर, तर तिथे रन करणंही डिफिकल्ट झालं होतं, अशी परिस्थिती होती. सो सायकलिंग सुरू केल्यावरती विदिन 6 मंथ्स वेट लॉस बऱ्यापैकी झाला आणि आफ्टर दॅट
रनिंगला सुरुवात केली आणि पहिला मला वाटतं रनिंगचा कुठला पहिला इव्हेंट केला असेल तर मी कोलाटा 2 म्हणून इव्हेंट होता तिथे 10 किलोमीटर्स रन करायचा होता तो केला होता. अँड आफ्टर दॅट कधी मागे वळून पाहिलं नाही. एक से एक नमुने भेटत राहिले आणि आणि अजितनी अल्ट्रा अल्ट्रा आयर्नमॅन आहे अजित. तेच चांगलं दिसतो. सो इव्हेंट्स करत राहिलो. त्यात ट्रायथलॉन्स या प्रकाराची ओळख झाली. माहिती नव्हतं, एकच माहिती होतं एक मिलिंद सोमन नावाचा आयर्नमॅन असतो तो काहीतरी करतो एवढंच माहिती होतं. अँड आफ्टर दॅट ट्रायथलॉन लकीली आयर्नमॅनचा इव्हेंट इंडियात आला आणि तो इव्हेंट आम्ही गोवामध्ये केलं सक्सेसफुल. सो पुण्यातले बऱ्यापैकी लोक होते त्यातला मी एक होतो तो मी आयर्नमॅन केलं. अँड आफ्टर दॅट विशेष मी सांगेन की मी ट्रेल रन्स खूप करायची संधी मिळाली मला. आपले जे लेट अरुण सर आहेत त्याच्याबरोबर भरपूर ट्रेल रन्स केले आणि त्याची जी गोडी लागली ती आता मागे जातो. बरोबर. खूपच तुझे अनुभव पण म्हणजे खूपच वेगळे आहेत, जे तू ट्रेल रनचे केले ते पण आपण कधी नक्कीच जाणून घेऊ. दिगंबर, तुम्ही सांगा तुमच्याबद्दल. नमस्कार, माझं नाव दिगंबर जानकरे. रनिंगची गोडी ही मला गेल्या 1.5 ते 2.25 वर्षापासून लागली. तर 1.5 ते 2.25 वर्षापूर्वी त्याची गोडी लागायचं कारण जसं यांनी सांगितलं की कॉम्रेड मॅरेथॉन केली. तर मी कॉम्रेड मॅरेथॉनची न्यूज आहे सकाळ न्यूज पेपरला वाचली होती. म्हटलं हे लोक आपल्या जवळचेच आहेत, म्हणजे नाही की मी इथून यांच्यापासून जवळच राहतो. तर मग मी यांच्यातल्या एकाला ओळखत होतो, त्यांना अप्रोच केला आणि म्हटलं की अरे तुम्ही एवढं सगळं करून आलात तर मला पण तुमच्या बरोबर नाही की ऍटलिस्ट ह्या रनिंग करायच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मला आनंद वाटेल तुम्हाला जॉईन करायला. तर मी त्यांच्याबरोबर चालू केलं, जॉईन केलं आणि हे रेग्युलर मॅरेथॉन करतात. म्हणजे भूषण, JK आणि बन्सल सिटी ग्रुप एक त्यांचा सोसायटीचा ग्रुप आहे. तर रेग्युलर मॅरेथॉन करतात. तर मला पण त्यांनी फोर्स केलं. पहिली एक मॅरेथॉन होती सातारा कास मॅरेथॉन. सातारा हिल मॅरेथॉन. करेक्ट, बरोबर. तर ते मला म्हटले की चल तू पण काही 10 किलोमीटर तर इझिली करशील. तर मी तो माझा फर्स्ट टाइम होता. म्हणजे मी यांना जॉईन झाल्यानंतर हार्डली 1 महिन्याभराच्या याच्यामध्ये लगेच त्यांनी सांगितलं की मॅरेथॉन करून. मी रजिस्टर केलं, त्यांच्याबरोबर गेलो आणि मला तेव्हापासून वाटलं की अरे किती लोक येतात त्याच्यामध्ये. आणि फर्स्ट टाइम मी मॅरेथॉन मध्ये पार्ट घेतला होता आणि ते केल्यानंतर मला वाटलं की नाही आपण ही कंटिन्यू करू शकतो. आणि त्यानंतर मी रेग्युलर चालू केलं आणि रेग्युलर भेटत राहतात सगळेजण. त्यामुळे सकाळचा एक टाइमिंग असतो जो ग्रुप बनवलाय व्हॉट्सअपवर, जो सकाळी गुड मॉर्निंग येतं. गुड मॉर्निंग म्हणजे मी उठलोय, मी तिथे पोहोचतोय स्टार्ट पॉइंटला. तर मग असा एक ग्रुप त्यांनी मला ग्रुपमध्ये ऍड केलं. तेव्हापासून मी चालू केलं. नंतर लास्ट इयरला म्हणजे जुलै 2020 मध्ये मला सरांनी सांगितलं की एक HDR म्हणून 100 डेज ऑफ रनिंग म्हणून एक चॅलेंज आहे, तर ते तू घे, तुझ्या माहिती ट्रान्सफॉर्मेशन होईल. तर मी जुलै 2020 ला ते चॅलेंज घेतलं आणि त्यावेळेस मी 92 kg होतं माझं वेट आणि ते चॅलेंज मी कम्प्लीट केल्यानंतर माझं वेट 81 kg झालं फक्त रनिंग. तर मग हे ट्रान्सफॉर्मेशन माझ्या झाल्यानंतर मला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीची एक आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांच्याबरोबर काही अजून ऍक्टिव्हिटी इव्हेंट्स केल्या, म्हणजे बाकी मॅरेथॉनचे इव्हेंट्स केल्या आणि गेल्या 1.5-2 वर्षापासून मग यांच्याबरोबरच कंटिन्यू आहे आणि याची खरंच गोडी निर्माण झाली. म्हणून एक चांगले मित्र भेटले म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर कंटिन्यू करतो. मस्त वाटतं तुमचं म्हणजे सगळ्यांचेच बॅकग्राऊंड खूपच वेगवेगळे आहे आणि तरी पण तुम्ही शेवटी रनिंगमुळे एकत्र आलाय. बरोबर. तर मग नक्की तुमचं हे कसं कोणाला सुचलंय की काय रणवारी करू किंवा पळत आपण पंढरपूरला वारी करू? गुड क्वेश्चन ऍक्च्युली, नाही का. आणि ऍक्च्युली हा प्रश्न मला खूप सारे लोक विचारतात. तर खरं म्हणजे 2017 जसं मी तुला मागे बोललो की 2017ला आम्ही रनिंग चालू केली, राईट. तर 2018ला असं वाटतं की यार आपण आळंदी ते पंढरपूर पळत आहोत. तुला तर माहितीच आहे की आम्ही PCMC मध्ये राहतो, तर तिथून आळंदी देऊ सगळं जवळ आहे. आणि ज्यावेळेस पालखी सोहळा असायचा तर लहानपणी आम्ही जायचो, लहानपणी आम्ही बघायचो, ते खूप छान वाटायचं. तर असं वाटायचं की यार आपण पण त्याचा एक भाग व्हावा. शाळेमुळे म्हण किंवा कॉलेजमुळे म्हण किंवा जॉब बिझनेस असतो तर 21 दिवस कंटिन्युअस आपल्याला सुट्ट्या काढता येत नाही. हो, बरोबर. तर मग ते कधी व्हायचं नाही. तर मला असं वाटलं की यार आता आपण रनिंग करतोय, 41 किलोमीटर पोहोचू शकतो, तर आपण 40 किलोमीटर रोज असं करता करता 6 दिवसामध्ये आपण आळंदी पंढरपूर कव्हर करूया.
पण 2018 जो माझा मित्र सपोर्ट लाईन होता तो त्यावेळेस ऍक्टिव्हा घेऊन मध्ये पाण्याच्या बाटल्या घेऊन असं आमचं ठरलं होतं. ते जे स्ट्रॉ मध्ये होतो आम्ही आणि जायचं ठरलं पण वेळेवर त्याला काहीतरी काम आलं त्यामुळे ते कॅन्सल झालं. 2019ला मी साऊथ आफ्रिकेला गेलो कॉम्रेड मॅरेथॉनसाठी. ती दरवर्षी जून महिन्यात असते. अच्छा म्हणजे एकाच वेळेस. ओव्हरलॅप झालं त्यामुळे त्यावेळेसही नाही जाऊ शकलो वारीला. अच्छा. 2020 मध्ये जसं तुला माहिती आहे की पॅन्डेमिक होतं आणि सगळीकडे प्रॉब्लेम होते, लॉकडाऊन होते, तर मागच्या वर्षी कॅन्सल झालं. पण ह्या वर्षी आम्ही ठरवलं की नाही आम्हाला करायचंच आहे काही करून नाही का. तर त्यासाठी आम्ही जानेवारी महिन्यापासून म्हणजे माझ्या डोक्यात ते होतं की आपल्याला हे करायचं. मी लिहून ठेवलेलं ते अच्छा. एका वहीमध्ये लिहून ठेवलेलं की 2 जुलै 2021ला माझी 240 किलोमीटरची जी रनवारी आहे ती मी नॉनस्टॉप पूर्ण केलेली आहे असं मी रोज लिहायचो. अच्छा. मग ते एनी हवं माझ्या माइंडमध्ये होतं की आपल्याला ते करायचंय. त्यावेळेस असं रनवारी हा शब्द नव्हता पण आपल्याला पळत आळंदी ते पंढरपूर 240 किलोमीटर करायचं हे डोक्यात होतं. अच्छा. मग आता आम्ही ही जी संकल्पना होती ती मित्रांना सांगितली, त्यांनाही ती आवडली. मग आम्ही त्याचा विचार करायला लागलो नाव काय ठेवता येईल आपल्याला. टी शर्ट करायचा होता, लोगो तयार करायचा होता. तर मग आम्ही म्हणतो की रन आणि वारी, कारण की याच्याआधी पायी वारी झालेली आहे, सायकल वारी झालेली आहे, तसं मग रन वारी. मग ही कन्सेप्ट कशी जनरेट झाली. खूपच ही वेगळी कन्सेप्ट म्हणजे दिसायला जरी वेगळी कन्सेप्ट असली तरी म्हणजे ती करायला पण वेगळीच आहे. हो. एक वेळेस चालणं वेगळं, सायकलवर वेगळं. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे कोणी तुम्ही 4 जण होतात का अजून तुमच्यावर अजून कोण होतं? नाही ऍक्च्युली आम्ही 7 लोक होतो ह्याच्यामध्ये आणि एक 5 क्रू मेंबर्स होते. बरं. तर असं नाही की हे 5 क्रू होते तर हे लगेच इमिजिएटली तयार झाले आणि 7 रनर्स पण तयार झाले. त्यावेळेस आमचं असंच एकदा लॉकडाऊन चालू होता. हा. सगळीकडे बंदी होती, संचारबंदी चालू असायची, आमचे रनिंग पण बंद होते. आम्ही घरातल्या घरात जे काय रॅन करतो ते करायचो. एक दिवस असंच आम्ही कॉल झाला, व्हिडिओ कॉल, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण होतो आणि त्या एका मित्राने विषय काढला की तुझं काय झालं आळंदी पंढरपूर तू पळणार काय झालं. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. सगळ्यांना म्हणजे नाही पण जे क्लोज ग्रुप मध्ये होते त्यांना माहिती होतं की असं असं करणार आहे. बरं. तर त्यावेळेस तो विषय निघाला आणि त्यावेळेस सगळे निगेटिव्ह थॉट्स निघायला लागले की अरे आपली तयारी नाहीये, आपण नाही करू शकत, आता संचारबंदी चालू आहे, पोलीस आपल्याला अडवतील, त्याच्यापेक्षा आपण कार्तिक महिन्यात करूया. सॉरी कार्तिकी एकादशीच्या वेळेस आपण ती करूया. तर पण माझ्या डोक्यात होतं की नाही करायचं तर आताच करायचं आपल्याला, कारण की मी त्याच्यावर खूप वर्षापासून काम करतो आणि मला माहिती की पुढची सिच्युएशन मला माहित नाहीये की काय असेल. तर आता मला असं वाटतं की होईल आणि मेंटली मी तयार आहे. तर मग मी सगळ्यांना फोन करायला चालू केला. अजितला मी बोललेलो, अजित पहिल्यापासून रेडी होता. स्वामीनाथन श्रीनिवासन होते, त्यांची इच्छा होती की आपण असं करावं. तर त्यांना 2018 मध्ये आम्ही ज्यावेळेस 161 किलोमीटर एकत्र रन केलं तर त्यावेळेस आमचं जेव्हा डिस्कशन झालं की आपण आता याच्या पुढे 161च्या पुढचं एक मोठं डिस्टन्स 200 पेक्षा जास्त, तर त्यात हा रन फिक्स होता. तर त्यावेळेस ते ठरलं. मग ते रेडी होते. चंद्रकांत पाटील म्हणून आमचे एक मित्र आहेत, गुरु आहेत, ते होते. जनार्दन कत्तुल हे आधी आमचे ते क्रू मध्ये होते, तर त्यांना पण इंटरेस्ट वाढत गेला. ते म्हटले की नाही मी पण रन करेल. मग ते रन मध्ये आले. सुनील पाटील म्हणून जे आहेत ते पण क्रू मध्ये होते, पण ते म्हटले नाही मला पळायचंय. मग आम्ही क्रू साठी विचारणा चालू केली. मग मी प्रशांत भोसले यांना फोन केला, तर ते रेडी झाले. त्यांनी लगेच एका शब्दात हो म्हटले. मग आम्ही दिगंबरला विचारलं, तर दिगंबरने पण हो म्हटलं. म्हणजे असे 2-3 क्रू तर तयार झाले, पण एकच गाडी होती आमच्याकडे आणि 7 पळणारे. आमचे लोणंदचे काही मित्र आहेत, संतोष टोकरे आणि राजेंद्र म्हणून आहेत. तर ते त्यांना आम्ही जेव्हा विचारलं तर ते हो म्हटले की आम्हाला यायचंय. आणि त्यांनी ऑलरेडी एक पायी वारी त्यांनी केली होती. तर त्यांना त्यांचा एक अनुभव होता आमच्या बरोबर. तर मग अशा आम्ही करता करता 7 लोक तयार झालो. आता 7 लोकांना 3 लोक कसं काय ऍडजस्ट करतील किंवा क्रू करतील, तो एक मोठा प्रश्न होता. आणि आम्ही ज्या मित्रांना विचारत होतो ते रेडी होत नव्हते, कारण की त्यांनी प्रत्येकाचे ऑफिसचे काहीतरी कामं असतात, घरातले काही कामं आहेत, काही रिस्पॉन्सिबिलिटी होत्या. तर मग आम्ही तानाजी देवेकर आहेत त्यांना विचारलं की तुम्ही जमेल का तुम्हाला, तर हो म्हटले ते. आणि 4 क्रू आणि एकच गाडी तरी. एका गाडीचा आम्हाला प्रॉब्लेम होता. तर मुसळे साहेब आहेत, नंदू मुसळे. मग आम्ही त्यांना एक 3-4 दिवसांनी त्यांना विचारलं की तुम्ही मला जमेल का यायला, तर ते पण हो म्हटले. मग असं करता करता 5 लोकांचा क्रू तयार झाला. पण म्हणजे क्रू आणि पार्टिसिपेंट ऍक्च्युअल रनर्स असे 2 तुमच्या टीम होत्या. राईट. बरोबर. आणि म्हणजे हे क्रूचे तुम्ही हेड होता. प्रशांतजी क्रू हेड होते. अच्छा. बरं. तुम्ही म्हणजे कसं क्रू म्हणून कसं तयार तुमची काय मानसिकता होती? पहिली गोष्ट काहीच मला माहित नव्हती. अच्छा. भूषण तारे यांचा फोन आला मला की असं आळंदी ते पंढरपूर जायचंय आणि तुम्ही तयारी तुमची आहे का. मला प्रश्न पडला नेमकं काय प्लॅन, मला काही माहित नव्हतं. तर त्यांनी मला सगळं डिटेल सांगितलं. तर मी ठीक आहे म्हणलं. पहिल्याच त्यांना म्हणलं हो आपण जाऊया नक्कीच. की माझ्याकडे पण 2 वर्षापूर्वी माझा संकल्प होता की मिसेस मी ठरलं आमचं की आपण पंढरपूरला जाऊया, वेळ भेटत तसं जाऊया.
पण नेमकं मागच्या वर्षी लॉकडाऊन, या वर्षी लॉकडाऊन, जरा भीती होती की होईल का नाही वारी. बरोबर आहे हो. मग थोडक्यात भूषणचा फोन आला ते नेमकं असं आलं की मला ते प्लस साधून आलं. की हा की खरंच विठ्ठलानेच विचारलं मला की तुम्ही येताय का आळंदी ते पंढरपूर. मी भूषण यांना पहिलं थँक्यू म्हणलं, त्यांना पहिलं हो पण म्हणलं की मग ते नंतर त्यांनी प्लॅन सांगितले. नंतर म्हणजे हळूहळू मला सगळ्या गोष्टी क्लिअर क्लिअर केल्या. युजली होत कसं होतं की आम्ही ज्यांना कुणाला अप्रोच करायचे ते म्हणायचे की ते आमच्या रनिंग कम्युनिटी होते, तर ते युजली त्यांचं असं असायचं की नाही आम्ही पण येतो, आम्ही पण रन करतो, आम्ही पण रन करतो. मग किंवा आम्हाला एवढं तर नाही जमणार पण आम्ही 50 रन करू, 100 रन करू असं होत होतं. काही लोक आम्हाला सजेस्ट करत होते आम्ही सायकलवर तुम्हाला सपोर्ट दिला तर कसं होईल, आम्ही सायकल घेऊन येतो, थोडं सायकल चालवतो आणि मग थोडं रन करतो आणि तुम्हाला सपोर्टही करतो असं. तर मेन अडचण होती होती की 100% क्रुईंगसाठी कोणी रेडी होत नव्हतं. तर मला वाटतं 2 व्यक्तींची मी नावं ऐकली, एक तानाजी देवेकर आणि प्रशांत भोसले. हे असे 2 माणसं आहेत की पहिल्या झटक्यात त्यांनी हो म्हणलं की आम्ही क्रुईंगसाठी रेडी आहोत. अच्छा. आणि ते क्रुईंगला आले आणि मग पुढची स्टोरी पूर्ण वेगळीच होती. मग सगळे असं असताना दिगंबरला तुम्ही कसे एका झटक्यात तयार झाला का तुम्ही पण आधी पळणार होता? नाही, मी पळणार होतो असं नव्हतं. ऍक्च्युली यांची जी संकल्पना आहे ती मला फार आवडली. म्हणजे हे असं कोणी करत नाही. म्हणजे नॉर्मल माणूस हे हा विचार नाही करू शकत, विचारच करत नाही. हा करतच नाही हा विचार. तर पण मी हा विचार केला की हे असं वेगळं काहीतरी आहे आणि ह्या वेगळ्या वारीमध्ये आपण जर एक पार्टिसिपंट असू किंवा मग आपण एक त्यांना सपोर्टच्या टीम मध्ये असो, तर मग हे काहीतरी वेगळं आहे आणि याच्यामध्ये मी नक्कीच इन्व्हॉल्व्ह होईल. तर मला त्यासाठी 2 गोष्टी होत्या. एक तर सुट्टी काढायची होती, म्हणजे मला सुट्टी घेणं गरजेचं होतं. तर 2 दिवस सुट्ट्या टाकायच्या. मग त्याच्यावर मला डिपेंड होतं की सुट्ट्या कशा भेटतील मला. आणि सेम टाइम म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन नंतर माझं ऑफिस पण चालू झालं होतं. तर मग त्याच्यामध्ये मी थोडं डायलेमामध्ये होतो. पण ज्यावेळेस मला आयडिया आली की नाही आता ऑफिस चालू झालेलं आहे पण सुट्ट्या मिळतील, त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी सुट्ट्या काढून तुमच्याबरोबर येणार, पण मी 100% येणार. कारण की अशा वेगळ्या काहीतरी ऍक्टिव्हिटीमध्ये माझा सहभाग असणे हे मला म्हणजे वेगळंच काहीतरी माझ्यासाठी अचिव्हमेंट असेल. म्हणजे भलेही पळणार तुम्ही आहात पण मी ऍज अ सपोर्ट मध्ये असेल तर माझ्यासाठी पण ती एक अचिव्हमेंट असेल. बरोबर आहे. त्यांच्या आनंदात तुम्ही सहभागी होणार. खरं म्हणजे मला एक सांगायला आवडेल की मी आता खूप साऱ्या लोकांना भेटलो, कारण की ज्या लोकांनी ऑलरेडी जास्त डिस्टन्स कव्हर केले. बरोबर. तर आपल्या पुण्यामध्ये आशिष कासोदेकर म्हणून एक सर आहे, बरोबर. त्यांनी लडाखमध्ये 555 किलोमीटर रन केलं. म्हणजे जगातला 3रा व्यक्तीने पुण्यातला एकटा, 5 दिवसात भारतातला एकटा. 5 दिवसामध्ये. हा 5 दिवसांमध्ये. तर त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना सगळं विचारलं, त्यांच्याकडनं माहिती घेतली. मग त्यांच्या क्रू सेक्शन मध्ये एक मॅडम होत्या, स्वरूपा मॅडम, तर त्यांना पण मी भेटलो. म्हणजे त्यांना फोनवर मी विचारलं, त्यांनी मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या. मग जेणेकरून आमची जी क्रू टीम होती त्यांना मग मी ते डिलिव्हर केलं, काही इन्फॉर्मेशन होती की आपल्याला ह्या गोष्टी लागतील, आपण इथे थांबू शकतो, इथे नाश्ता करूया. आणि मग अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन कोऑर्डिनेट करून आम्ही त्या गोष्टी केल्या. पण आता याच्यात जे प्लॅनिंग करत होता सगळेजण, क्रू आणि रनर्स सगळे मिळून, तर मग तुमच्या प्लॅनिंग मध्ये काही ठळक महत्वाचे मुद्दे काय होते की जे तुम्ही अगदी काय म्हणतात काटेकोरपणे पाळले किंवा ते ठरवून केलंच असं? प्लॅनिंग मध्ये तर पहिलं गोष्ट भरपूर तारीख बदल गेले. अच्छा. एक सगळ्यांची तारीख एकसारखीच जुळत नव्हते. बरोबर. काय IT पार्क मध्ये काय एम्प्लॉय काय बिझनेस आहेत, तर त्यांचे तारीख वेगळे होते. भूषण ते ऍडजस्ट करायचं म्हणजे सोपं नव्हतं की एकाला फोन केला, अरे ही तारीख ठरली, परत ही तारीख ठरली, अरे मग म्हणणार मी नाही जमणार. अशा गोष्टी यांना याच्यातला एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे 2 तारीख आम्ही निवडली. त्याच्या मागचं कारण असं होतं की त्यावेळेस आळंदीचं प्रस्थान जे असतं ते 2 तारखेला होतं, म्हणून आम्ही 2 तारीख ठेवलेली. पण ती वीकेंड मध्ये येत नाही. तर जे क्रू मेंबर होते ते आम्हाला असं म्हटले की तुम्ही जर शनिवार रविवार पकडून जर तुम्ही असं काय केलं तर आम्हाला सुट्ट्या काढायला लागणार नाही जास्त आणि आम्ही येऊ शकतो, नाही का, त्या दिवसांमध्ये ऍडजस्ट होईल. खरं तर आमचं ते होतं की 42-45 तासांचा आम्ही प्लॅन केलं की आम्हाला 45 तासामध्ये पोहोचायचं आहे. अच्छा. मग 2 तारीख वरून आम्ही 5 तारीख ती कन्सिडर केली. पण आमच्या एक स्वामीनाथन जे आहे त्यांचे काहीतरी प्रोजेक्ट रिलीज होणार होता, तर ते म्हटले की आपण 5 तारखेच्या ऐवजी 15 तारीख घेतली तर मग आम्ही पण 15 तारखेवर शिफ्ट झालो. मला मागच्या वर्षी अनुभव होता की मागच्या वर्षी कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये सरकारने काही 4-5 दिवस आधी पंढरपूरची वेश बंद करून ठेवलेली, एकादशीच्या आधी. हा. तर मग म्हटलं 15 तारीख जर आपण ठेवली तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात आणि आपण जाऊ शकणार नाही. तर त्यामुळे आम्ही पुन्हा ती 2 तारखेवर आणली. पण पुन्हा एकदा जे आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी एकदा घोषणा केली की 2 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पंढरपुरामध्ये येणं बंदी. अच्छा. मग आम्ही पुन्हा ती 2 तारखेवरून 24 जून मे प्रीपोन केला प्रोग्राम.
आणि त्या दिवशी वटपौर्णिमा होती, त्याला सगळेजण रेडी होते आणि जवळपास सगळ्यांचे डॉक्युमेंट ते चालू होतं. मग ते सगळे फायनल झालं. आणि चालेल. फायनल झाली आता तारीख. अच्छा, म्हणजे वटपौर्णिमा होती म्हणून तुम्ही सगळे घराच्या बाहेर निघाले असं नाही, होतं. घरच्यांची पण सहकार्य कारण भरपूर कारण की हा इव्हेंट खूप मोठा होता. मी असं म्हणेन की हा फक्त आमच्या 12 लोकांचा किंवा 17 लोकांचा नव्हता. त्याच्यामध्ये तर मुख्य म्हटलं तर घरच्यांचा सपोर्ट खूप होता. सगळ्यांच्या आणि त्यांना त्या ग्रुपवर विश्वास होता की हे करतील. करतील बरोबर आहे. त्या घरच्यांचा सपोर्ट खूपच मोठा होता. घरच्यांच्या सपोर्ट शिवाय होत नाही. तुम्ही तर म्हणजे मला तर आता 4 वर्षाचा अनुभव आहे असं आपण म्हणू शकतो नाही का. विदाऊट त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण काय करू शकतो. त्याच्या प्लॅनिंग मध्ये मग तुम्ही तारखा तर तुमच्या ठरल्या, पण जे शेड्युलिंग असतं की आपण किती वेळ पळू एका सलग किंवा आपण ब्रेक्स कशी घेणार आहे, तर हे कसं ठरवायचे तुम्ही की काय त्याच्या मागचं 10 दिवसांच्या आधी आम्ही एक मीटिंग घेतलेली. त्याच्यामध्ये क्रू लोक आणि आपले जे रनर्स आहेत त्यातले लोक जर लोणंदला होते तर आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी फोनवर सांगायचो. पण बाकीच्या लोकांसाठी आम्ही मीटिंग करायचो. मीटिंग मध्ये मग आम्ही एक दिवस की कुठले कुठले महत्वाचे ठिकाण आहेत, पालखी सोहळा कुठल्या मार्गाने जाते, त्याच्यात किती किलोमीटर आहे, आम्ही सगळं गुगल मॅपवरनं काढलं. त्याचा एक चार्ट बनवला, वहीमध्ये सगळ्या गोष्टी लिहून काढल्या की आळंदीवरनं हे किती डिस्टन्स आहे, पुणे किती डिस्टन्स, पुणे टू सासवड, हडपसर किती, असं सगळं लिहून काढलं. आमचा एक अंदाज माहिती की आम्ही कितीच्या स्पीडनी पोहू शकतो, कितीचा स्पीड ठेवायला हवा 240 किलोमीटर कव्हर करायला. तर तो पेस आम्ही धरून मग आम्ही अंदाजे कॅल्क्युलेशन केले की जेवायला एवढा वेळ, झोपायला एवढा वेळ आणि रनला एवढा वेळ. तर आम्ही 45 तास टेंटेटिव्हली काढले होते. अच्छा, यांचं चालू असताना क्रूचं प्लॅनिंग कसं होतं की यांच्या सगळ्या आर्ट्स मध्ये आणि काय वेळेवर असं होतं की आपल्या दम किती लागणार, तर तुमचं कसं होतं? आमचं प्लॅनिंग काय तसं नव्हतं. प्लॅनिंग यांच्यावर होतं की ह्यांना आधी आम्ही विचारत होतो की तुम्हाला आता काय लागेल, पाणी लागेल, एनर्जी लागेल किंवा खाण्यासाठी तुम्हाला आता काय देऊ का, किंवा किती वेळेनंतर तुम्हाला पाहिजे. तर प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. त्या स्टेजला हा. तुमची expectation काय? आणि परत आम्हाला माहिती की हे सगळे अंतर महिन्यात, त्यामुळे आम्हाला माहिती की यांचं इतके लोक काही गोष्टी तासाभरात 2 तासाभरात त्यांना काही लागणार नाही. पाणी यांना मेन इम्पॉर्टंट चीज आहे. बरोबर. त्या हिशोबाने आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टी 1-1 किलोमीटर 1-1 किलोमीटर आम्ही विचारत होतो. तरी पण अच्छा, त्याच्याने कसं थकवा नाही पाहिजे, बरोबर. पाऊस नव्हता आणि अशा गोष्टी आम्ही विचार करत त्यांची संमत घेत प्रवास करत होतो आम्ही पुढे. प्लॅनिंग करताना ऍक्च्युली आम्ही सगळ्या गोष्टी लिहून काढले की आपल्याला काय काय लागेल, पाणी किती लागेल, पाण्याचे जार घ्यायचे का, गाडीमध्ये किती गोष्टी बसतील, आम्ही पताका घेतलेला. त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी जमा केल्या. मग आम्ही सगळं लिहून काढलेलं. सगळ्यांमध्ये मग आम्ही डिवाइड केले की तुम्ही हे आणा, तुम्ही आणा. मोस्टली जर एक क्रू हेड होते ते हे सगळीकडे पळायचे आणि आम्ही सगळ्या गोष्टी जमा केल्या. अच्छा, आणि असं आम्हाला काही वाटलं नाही की एखादी गोष्ट कमतरता पडली म्हणून. आणि ऑलरेडी आम्ही ते स्वरूपा मॅडमला फोन करून विचारलेलं, तर त्यांच्याकडे खूप भारी भारी इनपुट भेटले. जसे आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की रात्रीची वेळ आहे, थंडी आहे, पाऊस पडू शकतो आणि पाऊस पडताना तुम्हाला काहीतरी एनर्जी पाहिजे, राईट. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही रव्याचे लाडू बनवून घ्या आणि गरम पाणी तुम्ही फ्लास्कमध्ये ठेवा, राईट. आणि ज्यावेळेस तुम्ही ते गरम पाण्यामध्ये लाडू टाकाल तर तो शिरा तयार होईल. अच्छा, आणि मग खायला छान वाटेल. इन्स्टंट तर ही जी कल्पना होती खूप छान होती. अशी बारीक टीप सांगितलं ती आम्हाला खूप हेल्पफुल झाल्या. मग आम्ही पूर्ण तो प्लॅन तयार केला आणि मग त्याच्या वस्तू जमा केल्या आणि निघालो. सो आमचा मेनली जो प्लॅनिंगचा पार्ट होता, तो प्लॅनिंगच्या पार्टमध्ये सेंट्रल बाबा असा होता त्याचा की आपण कुठे टाइम वेस्ट करायचा नाही. बरोबर. ना आपण कुठे जेवायला थांबायचंय, ना कुठे आपण झोपायला असं आयडियल होतं. हा, तर कमीत कमी वेळात आपण हे टार्गेट अचीव्ह करायचं असं त्याचा भाग होता. आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळी तयारी सुरू केली. मग आपण थांबायचं नाही कुठे जेवायला, पण म्हणजे जेवण आपल्या बरोबर पाहिजे. मग जेवणात काय पाहिजे, मग ते त्याच्यावरून थोडं ब्रेनस्टॉर्मिंग झालं. मग जेवणाचं झालं, मग हायड्रेशनसाठी काय काय पाहिजे आपल्याला, पाणी पाहिजे, इलेक्ट्रॉन पाहिजे, मीठ पाहिजे, काळं मीठ पाहिजे, असं सगळं एक एक लिस्ट बनत गेली. ओके, त्यातही अगेन असं व्हायचं की आम्ही नुसतं बोलत राहायचो, फोनवर बोलायचो, एकत्र बसलो की बोलत राहायचो. पण ते फायनली जेव्हा लिस्ट आउट केलं तेव्हा थोडं थोडं पिक्चर क्लिअर होत गेलं आणि त्याच्यावरून प्लॅनिंगला जास्तीत जास्त मदत झाली. मग आता तुमच्या मी असं ऐकलं की तुम्हाला बऱ्याच लोकांनी पण काही काही मदत केली या तुमच्या प्रिपरेशन्स वर, तर ते थोडं सांगाल का? ऍक्च्युली अजितचा मित्र आहे सुशील मोरी म्हणून. तर गुळाच्या पोळीचं आमचं ठरलं की असं काहीतरी वस्तू हवी की जी हातात घेऊन आम्हाला पळता येईल आणि एनर्जी पण मिळेल. तर आता तू पण ट्रेकर असते, तुला माहिती आहे की आपण ट्रेकिंग मध्ये गुळ पोळी वापरतो. तर अजितने आम्हाला आयडिया दिली की आपण गुळ पोळी घेऊ शकतो. मग सुशील मोरे जे होते त्यांनी आम्हाला जवळपास 60-70 गुळ पोळ्या आम्हाला त्यांनी दिल्या. माझ्या डोक्यात होतं की आपण डॉक्युमेंटरी बनवावी. आणि डॉक्युमेंटरी म्हणते की कॅमेरा आले, शूट आले, ड्रोन आले, खूप साऱ्या गोष्टी आल्या. तर मी ते सर्च करत होते की असं कुठले व्यक्ती आहे का जे आम्हाला हेल्प करेल या सगळ्या गोष्टीमध्ये, पण ते काही मिळत नव्हतं.
तर मी एक माझी गोष्ट निलेश काकडे म्हणून आहेत त्यांना सांगितली. तर आदल्या दिवशी ज्या दिवशी आम्ही निघणार त्याच्या आदल्या दिवशी, आणि ते म्हटले की मी बघतो जरा किती बजेट निघेल. त्यांनी सांगितलं की 66-67,000 खर्च येईल 3 दिवसाचा. पण ते म्हणले की तू एक काम करू, तुमचे जे क्रू आहेत त्यांनाच तुम्ही फोटो काढायला लावले, तर ते तुम्ही तुमचा खर्च कमी होईल. बरोबर. आणि ड्रोन वगैरे तुम्ही रेंटनी घेऊ शकता आणि आपण एडिटिंग करूया. मग त्याला पण एक 20-1,000 रुपये खर्च होता. तर त्यांनीच त्यांच्या एका मित्राबरोबर बोलून एका कंपनीकडनं रेस्टबेरी त्याचे एक प्रोडक्ट आहे, त्यांनी आम्हाला 25,000 रुपीज डोनेशन फॉर डॉक्युमेंटरी त्यांनी दिले. बरं. तर तो एक अनुभव वेगळा होता, छान होता. की एक दिवस आधीच लगेच Unexpectedly अनएक्सपेक्टेडली पण हेल्प. बरोबर आहे. तर ते अशा गोष्टी ते जुळत गेल्या मग सगळ्या. अच्छा. चालेल. मग आपले तुमचं म्हणजे जेव्हा तुमचं ठरलं हे सगळं, तेव्हा लॉकडाऊन आणि सगळ्या गोष्टी होत्या, रेस्ट्रिक्शन्स वगैरे, किंवा कोणाला वाटतं पोलिसांच्या वगैरे परमिशन पण गोष्टी असतात, तर त्या तुम्ही कसं काय मॅनेज केलं? ॲक्च्युली ह्या ज्या लॉकडाऊनमध्ये डेट ज्या होत्या ना त्या फार मागं पुढं करायला लागत होत्या आम्हाला. त्याचं कारण असं की रोज नवीन काहीतरी अनाऊन्समेंट व्हायची की 2 वाजेपर्यंत लॉकडाऊन, 4 वाजेपर्यंत लॉकडाऊन, किंवा मग ह्या गोष्टींना अलाउड, त्या गोष्टींना अलाउड नाही. त्यामुळे आमच्या ज्या डेट्स होत्या त्या फार फ्लक्च्युएट होत होत्या की आम्हाला त्यामुळे मागं पुढं घ्यावं लागत होतं. आणि त्या दरम्यान आम्ही ॲक्च्युली पुण्यामध्ये थोडीशी लॉकडाऊनला शिथिलता आली होती, त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत होतो. पण सेम टाईम काय की आम्ही हा पण विचार करत होतो की आम्हाला काय काय प्रिकॉशन्स घ्यायच्या. म्हणजे जरी रनिंग करणार तर काय की रनिंग करताना सगळे एकत्र नसणार आहेत, ते थोडंसं डिस्टन्स असणार त्याच्याबरोबर. आणि ॲज अ आम्ही क्रू म्हणून आपण गाडीमध्ये 2 किंवा 3च असणार होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला होता. आणि सेम टाईम हिंदुस्तान टाइम्समध्ये एक न्यूज आलेली आमच्या याच्याबद्दलच, आणि त्यांनी हे पण याच्यामध्ये पब्लिश केलं होतं की कारण की त्या न्यूज चॅनलवाल्यांचं पुण्याच्या पोलीस कमिशनर यांच्याबरोबर बोलणं झालं होतं. त्यांनी त्याच्यामध्ये ते न्यूजमध्ये ते पण होतं की मेन्शन केलेलं की बाबा पोलीस कमिशनर यांचं म्हणणं होतं की रनिंग करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही. हां, फक्त तुम्ही इव्हेंट करू शकत. हां, तर मग आम्ही तो एक मुद्दा कन्सिडर केला की आपण तसं पण इव्हेंट करत नाही, कारण की 7 रनर आहेत आणि 7 रनर्सला तो आपण सगळ्या गोष्टी प्रिकॉशन्स घेऊ शकतो. आणि मग तसं हे करून आम्ही विचार करून ठरवलं की आता आपण ही एक डेट फायनल करायची. याच्यामध्ये पुण्यामध्ये तिथीलदा पण आहे आणि पोलीस कमिशनर यांच्याकडनं पण एक स्टेटमेंट आहे की आपण रनिंग करू शकतो. तर ह्या बेसिसवर आम्ही ती डेट फायनल केली 24 तारीख आणि मग स्टार्ट केलं. आणि आम्हाला कुठंही प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे आम्हाला एक मनामध्ये भीती होती की नाही, किंवा जर कोणी अडवलं, कोणी विचारलं की तुम्ही कोणत्या बेसिसवर आला किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या डोक्यामध्ये की नाही की ह्या पोलीस कमिशनरचं स्टेटमेंट हे आहे किंवा मग रनिंग करायला अलाउड आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही अडवलं नाही, आम्हाला काहीही मध्ये त्या त्रास झाला नाही आणि एकदम सोयीस्कर झालं. मग आता तुमचे सगळं म्हणजे तयारी झाली होती, प्लॅनिंग पण झालं होतं, आणि म्हणजे परमिशन किंवा ती म्हणजे तुम्हाला खात्री झाली होती की आता आपण जाऊ शकतो. मग तुमचं फ्लॅग ऑफ आणि कसं झालं, पहिला दिवस कसं होता तुमचा? सो फ्लॅग ऑफला ॲक्च्युली तयारी सगळ्यांनी ऑफिसला मला वाटतं सुट्टीच घेतली होती. आणि ॲटलिस्ट मी तरी सुट्टी घेतली होती. स्वामींनी आय गेस काम केलं होतं, हाफ डे घेऊन पण काम केलं होतं. बाकी त्यांनी आपले बिझनेस कमिटमेंट्स जे काय आहेत त्या पण मॅनेज करून घेतल्या होत्या. आणि टेंटेटिव्हली सगळ्यांनी ठरवलेलं की रेस्ट घ्यायची. पण आय डोंट नो किती लोकांनी रेस्ट घेतली. भूषणनुसार पळतच होतं इकडे तिकडे. प्रशांत पण सामानाची जुळवाजुळव करायला. डीजे पण मला वाटतं डीजेला भरपूर त्रास दिला भूषणनी. लग्न होतं त्यांच्या घरी. अच्छा, लग्न होतं. मावस भावाचं. ते लग्न अटेंड करणं महत्त्वाचं होतं, नाहीतर आमचं लग्न लागलं असतं. सो एकंदर तयारी सगळ्यांनी करून ठेवली होती. मी पर्सनली ॲक्च्युली 2 दिवस आधीपासूनच सामानाची जुळवाजुळव करत होतो. काय फार असं सामान नव्हतं, पण या मुलाने मला असं घाबरवलं होतं की 3 शूज घेणार आहे मी 2 सॉक्स घेणार आहे, मी 5 टी-शर्ट्स घेणार आहे, असं काय काय सांगत होतं. म्हटलं माझ्याकडे 3 शूज पण नाही आहेत, मग काय. तरी त्यातल्या त्यात माझ्याकडे जे होतं ते मी जुळवायला सुरुवात केली. तर मेन तयारीत सांगायचं तर शूज, पेअर ऑफ शूज, त्याच्यानंतर फ्लोटर्स, हे झालं रनिंग मेन काय म्हणायचं मेन हत्यार आमची. आणि त्याबरोबर शॉर्ट्स घेतल्या होत्या, 3 शॉर्ट्स, 5 टी-शर्ट्स असं बरोबर ठेवलं होतं. आणि आंघोळीचं जे काय आपल्याला रिफ्रेशमेंटसाठी लागतं ते सगळं होतं. अपार्ट फ्रॉम इट आला फ्लॅग ऑफचा टाईम. फ्लॅग ऑफच्या टाईमला भूषणने आम्हाला सगळ्यांना सरप्राईज केलं की फ्लॅग ऑफ तर करणार आहे, कारण मी 5 दिवसांमध्ये 126 तासात 555 किलोमीटर लडाखमध्ये, म्हणजे 18,000 फुटाच्या 8,000 फुटाच्या वरती, 18,000 फुटाच्या वरती
विचित्र टफ कंडिशन मध्ये त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. तर मला वाटतं एकदा त्यांच्यासाठी एकदा टाळा झाल्या पाहिजे. काय नाही बेसिकली काय आता भूषण आम्ही नेहमी बघत असतो मराठी चालेल ना सगळ्यांना तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत असं काहीतरी विचित्र काय वेगळं काय आणि याला विचित्र गोष्टी म्हणतो याच्यात काही आपल्याला मेरी मिळत नाही काही सर्टिफिकेट मिळत नाही पण त्यांना मिळतं ते आनंद मिळतो हॅपीनेस तो खूप महत्त्व असतो आणि याच्यात एक मेंटल स्ट्रेंथ खूप छान बिल्ड होते हेच खूप एनकरेजिंग असतं आणि अशाच गोष्टी मी नेहमी करत आलो आहे आणि आता परत एक त्याचा पार्ट होतो त्यामुळे मला जास्ती छान वाटते तर आज जे काय आता 5 रनर जे आहेत त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट 5 लोक आहेत सो त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट मस्त होणार आहे. क्रू टीम पण तेवढीच महत्त्वाची आहे कारण मला क्रू टीमचं महत्त्व खूप छान माहिती आहे आमची क्रू टीम नेहमी स्ट्रॉंग असते तर ते पण तेवढाच रोल प्ले करतात. बाकी सगळं तर आमचं बोलणं झालं आहे बेसिक प्रिकॉशन्स काय काय आहे काय करायचं आहे काय नाही कोविडमध्ये आपण एक चांगला मेसेज घेऊन जातोय सो मस्त फिलिंग आहे सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू सर. त्यांच्या प्रेझेन्सने किंवा त्यांनी जे 2 शब्द आमच्यासाठी तिकडे सांगितले त्याच्यातून बरंच स्वरूप मिळाला आणि त्यांचं एक वाक्य शेवटपर्यंत माझ्या लक्षात होतं. अगदी रन फिनिश केल्यानंतरही माझ्या लक्षात होतं की तुम्ही रन एन्जॉय करा, तुम्हाला कट ऑफचं काहीच टेन्शन नाही, तुम्ही रन एन्जॉय करा आणि हे होऊन जाईल. तसंच झालं. मग कसं म्हणजे तुमचं त्यांची फ्लॅग ऑफच्या वेळेस ही क्रू कुठे होता, सपोर्ट टीम कुठे होती? आम्ही तिथंच होतो स्पोर्टला. ॲक्च्युली फ्लॅग ऑफ आमचा 7 वाजता करायचा ठरलेला. अच्छा. तर 6 वाजता करायचं ठरलेलं ॲक्च्युली आणि आम्ही सगळेजण बर्सू सिटीमध्ये भेटणार होतो. यांच्याकडे एक गाडी होती मग त्या गाडीमध्ये जे अजित म्हणा किंवा त्या एरियात जे लोक राहतात ते त्यांच्याकडे चालते. बाकीचे आम्ही सगळे बर्सू सिटीला गेलो. लोणंदचे पण जे होते ते आपली चालते आणि तिथून आम्ही गेलो. मग असं पण पाऊस पडला चालू झाला खूप जोरात आणि आम्ही 6च्या वेळी 7ला तिथे पोहोचलो किंवा 6:30ला पोहोचलो आणि तो काय फ्लॅग ऑफ होता तो थोडा उशिरा झाला. 7 वाजता आम्ही फ्लॅग ऑफ चालू केला. ते आपण म्हणतो ना की पंढरपूरच्या वारीला पाऊस येतो पाहिजेच. तर ती आमची चांगली पॉझिटिव्ह आणि Yes, सुरुवात झाली आमची. right. त्यामुळे आम्हाला ते वातावरण पण एकदम छान भेटलं. आणि मला वाटतं तुम्ही जेव्हा केलं तेव्हा म्हणजे पाऊस चालू होता, म्हणजे वातावरण तसं होतं खूप साधारण. सुंदर. ज्यावेळेस आम्ही रन चालू केलं होतं संध्याकाळचं तर पहिल्या रात्रीत काही खूप ह्युमिड होतं वातावरण. अच्छा. पाणी खूप लागत होतं आम्हाला, घाम खूप येत होता. आम्ही सकाळी आय थिंक संध्याकाळी 2 वाजता दिवे घाट क्रॉस केला. अच्छा, तुम्ही म्हणजे फ्लॅग ऑफ कधी केला? संध्याकाळी 7 वाजता 24 तारखेला. संध्याकाळी 7ला केलं. हो बरोबर. तर 7 वाजता आम्ही चालू केलं. हा. त्यानंतर 9-10 वाजता आम्ही हडपसरच्या गाडी तळाला पोहोचलो होतो. आम्ही आता हडपसरच्या जवळ आलेलो आहे. लगभग किती किलोमीटर आलं आपले? 24 किती किलोमीटर आले? 24 किलोमीटर झालेलं आहे आणि जो वी आर आज ह्युमिडिटी जास्त आहे जरा बट वी आर एन्जॉईंग माऊली. 2-2:30 वाजेपर्यंत मला वाटते की आम्ही दिवे घाट क्रॉस केला बरं. आणि सकाळी 4-4:30ला आम्ही सासवडला पोहोचलेलो. दिवेघाट चढताना मग तुम्हाला काहीच इश्यू नाही? ऍक्च्युली रात्रीची वेळ होती, आम्ही सगळ्या ग्रुपमध्ये होतो, एक एनर्जी होती आणि सगळे फ्रेश होते. पहिला दिवस होता. पहिला दिवस होता त्यामुळे ते आणि आमच्यात काही लोक खूप फास्ट वॉक करणार होते. अच्छा. आम्ही दिवेगडावर रन न करता वॉकच करत होतो बरं. आणि तो बऱ्यापैकी आम्ही चांगल्या वेळेमध्ये तो Cover क्रॉस केला. केला, कव्हर केला. आणि सेफ्टी जॅकेट्स होते, हा, टॉर्च होते, अच्छा, रात्रीसाठी. म्हणजे प्रॉब्लेम्स नाही येण्यासाठी. आणि सकाळी मग आम्ही तिथे अर्धा तास आराम केला सासवडला. तिथे पाऊस सुरू झाला. मग बिझनेसच्या वेळी आम्ही म्हटलं की आज झोप काढूया. तर आम्ही अर्धा तास झोप काढली आणि परत आमचा जो प्रवास फ्रेश झाल्यानंतर परत आम्ही परत सुरुवात केली. इथे मी ॲड करेन लाईक सासवडला आम्ही पोचलो हा. आणि पोचल्यावर आम्ही सासवडचा आपला जो फेमस पुतळा आहे हो. शिवाजी महाराजांचा तिकडे सगळ्यांनी फोटो वगैरे काढले, पोच देऊन झालं आणि आम्ही परत मार्गी लागणार. अच्छा. तर थोडासा रिमझिम पाऊस सुरू झाला आणि सगळ्यांच्या मनात एकदम आलं की आपण थोडीशी रेस्ट घेऊया आणि सगळ्यांनी एकदम काय म्हणायचं सगळ्यांनी एकत्र त्याला होकार दिला. कारण 2 मिनिटाच्या आत सगळे फ्लॅट होते. जागा तिकडे शेजारी एक शेड मिळाली, शेडमध्ये सगळ्यांनी तिथे मॅट सुद्धा टाकला आणि पटापट झोपले आणि ती अर्ध्या तासाची पॉवर नॅप जी सगळ्यांना मिळाली त्याच्याने पुढचा प्रवास अजून सोपा झाला. अजून आत्ताची मित्रांनो गरम पाणी पितोय. रात्रीचे 11 वाजून 55 मिनिटं म्हणजे 12ला फक्त 5 मिनिटं कमी राहिलेले आहेत
आणि अजून हे आवाज खणखणीत आहे. एकदम मस्त चालू आहे. खूप एन्जॉय करत आहोत आम्ही. वाटतंय बघून. पुण्यात निघताना बंडगार्डला तुम्हाला कोणतरी भेटलं होतं. तिकडे काय आलं का? का तुमचा ग्रुप एकत्र नव्हता असं? नाही मागे पुढे झालं. मागे अच्छा, पुढे ओके. ते खरं तर क्रू मेंबर होते. हा. त्यांचं नाव दत्ता खोत, अच्छा. जे आमच्या ते वेटिंग होते. त्यांना इकडं जमत नव्हतं यायला एसएनसी मध्ये. अच्छा. तर ते मला मी तिथं थांबतो म्हणून तुम्ही तिथून आम्हाला रिसीव्ह करा. अच्छा. तसं आम्हाला तिथं आमचा एक 10 मिनिटांचा वेळ असं गेला. पण आम्ही जाताना जसं वारकरी लोकांना लोक भेटतात हो. त्यांना काही देतात, तर तसं एक आमच्या बरोबर जे लोणंदचे होते संतोष कोकरे, त्यांची बहीण मला वाटते इथे राहते विश्वनाथवाडीच्या साईडला. हा. मग त्यांना सांगितलेलं की येणार आहेत. मग ते लॉकडाऊन असताना सगळीकडे बंद होतं. मग त्यांनी काय द्यावं काय द्यावं तर ते वडापाव त्यांना कुठेतरी मिळाले. मग त्यांनी सगळ्यांसाठी वडापाव आणले. तर आम्ही मग जेरणवर तिथे त्यांनी वडापाव वगैरे खाल्ला, त्याची भेट वगैरे घेतली आणि तिथून परत चालू केला प्रवास. थोड्या पुढे गेल्यानंतर एका ॲडव्होकेट होती एक मुलगी, अच्छा. ती मागून आली 4 व्हीलर घेऊन आणि ती म्हणते की थांबा थांबा थांबा, मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मग ती पाण्याच्या बाटल्या दिल्या सगळ्यांना. अच्छा. ऑलरेडी आमच्या दोघांच्या हातामध्ये पाण्याच्या बाटल्या होत्या, पण तरी ती इन्सिस्ट करते की नाही नाही, अजून घ्या अजून घ्या. आणि तिचा वाढदिवस होता ॲक्च्युली खरं म्हणजे. अच्छा. आणि- त्यांना माहिती होतं तुम्ही जाणार आहे. नाही नाही, ते आमच्या ओळखीचे नव्हते, बरं. अनोळखी होते, पण त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी द्यावं, बड्डे येतं. आणि त्यांनी जाताना ते टीचर वाचलं होतं त्यांनी हा. की हा, रणवारी आहे, की हे लोकांचं काहीतरी वेगळं उपक्रम आहे. बरोबर. तर ते समोर त्यांनी आम्हाला हे केलं की सेवा केली त्यांनी. पण मला वाटलं की द्यावं काहीतरी. बरोबर. आणि ही वेगळी संकल्पना ज्यांनी कुणी ऐकली ना, तर त्यांना असं वाटलं की आपण पण काय करूया. जसं की आता आम्ही दिघीमध्ये आम्हाला इलेक्ट्रल घ्यायचं होतं. तर दिघीमध्ये इलेक्ट्रलचे आम्ही 2 बॉक्स घेतले. तर त्यांचे मित्रच होते दोघांचे की परांडे म्हणून. हा. तर त्यांच्याकडे आम्ही ज्यावेळेस ते इलेक्ट्रल घेतलं तर त्यावेळेस ते म्हणले की यार याचे पैसे सुद्धा नकोय मला, कारण की नमस्कार, मी अंकुश परांडे. रणवारी 2021 या आगळ्या वेगळ्या वारीच्या 240 किलोमीटर रनिंग करण्याचा हा एक संकल्प आहे. या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मी माझ्यातर्फे आणि कृष्णाई मेडिकलतर्फे या सर्व मित्रांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. भविष्यात त्यांच्याकडनं असे चांगले चांगले उपक्रम घडो व समाजाला थोडं फिटनेसच्या हिशोबाने पूर्ण त्यांचं सहकार्य राहील आणि आमच्यासारख्या मित्रांचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील. धन्यवाद. हे असं वेगळं काहीतरी करतात, माझ्याकडनं काहीतरी असलं पाहिजे नाही ह्या वारीसाठी. तर त्यानंतर आम्ही परत पुढे गेलो, येरोड्यामध्ये गेलो. येरोड्यामध्ये माझे एक कलिग होते दिनेश चौधरी म्हणून, तर लक्ष्मी मेडिकल्स म्हणून आहे. तर तिथं आम्ही विचार केला की हातामध्ये पकडायला छोट्या बॉटल्स पाहिजे. ॲक्च्युली आम्ही बॉटल्स घेतल्या होत्या पण थोड्या मोठ्या होत्या. नंतर आम्हाला लक्षात आलं की नाही की कॅरी करायला किंवा ग्रिप पकडायला छोटी बॉटल बरी पडेल, जेणेकरून थोडा वेळ जाईल, वेळ ते पाणी राहील पण एक अर्धा लिटरची. म्हणून आम्ही 1/2 लिटरचे त्याच्याकडून बॉटल घेतलं आणि त्याला आम्ही सांगितलं की नाही हा असं संकल्पना आहे. तर म्हणलं हे पाण्याचे सुद्धा पैसे मी घेणार नाही, तुम्ही मी ह्या वारीमध्ये काहीतरी केलंय असं मला समाधान मिळेल आणि असं तुम्ही घेऊन जा. असे आम्हाला लोक भेटतो. ते भरपूर लोक आम्हाला असे भेटले असतात. असे म्हणजे हे अजून एक उदाहरण देस की सेम मेडिकल पण ज्यांनी जिथून आम्ही एनर्जी घेतलं ते आणि हे ज्यांच्यावर आम्ही पाण्याची बॉटल घेतली ते दोघांना आम्हाला सेवेसारखंच आम्हाला नो चार्जेस लावले नाही काय नाही. इव्हेंट म्हणून कोणी याच्याकडे बघितलं नाही बदललं. वारीच बघायची. आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्या वारीच्या रस्त्यानेच जात होते, त्यामुळे नाही म्हटलं तरी त्या लोकांना ते अनुभव त्यांना अनुभव होता. आणि मे बी असंही असेल की 2 वर्षाच्या वारी नाही म्हटलं ते एक लोकांना उर्वर असते की नाही का काहीच जात नाही किंवा काही होत नाही आलं, कारण की एवढा मोठा सोहळा होणं न होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मग तुम्ही कसं करत की दिवे घाटाचा सासवडला तुम्ही आराम केला एक थोडा पहिला? सासवडवरनं आमचा पुढचा जो स्टॉप होतो जेजुरी होता. अच्छा. आणि जेजुरीमध्ये आमचे जे मित्र होते त्यांचे म्हणजे रनिंग ग्रुप आहे नीरा रनिंग ग्रुप म्हणून, तर त्यासाठी ब्रेकफास्ट आणणार होते. आम्ही जेजुरीला ब्रेकफास्ट वगैरे घेतला. जेजुरीनंतर तर पुढचा जो पार्ट होता तो नीरा क्रॉस करून मग ते जेजुरीपासून तर पुढे लोणंदपर्यंत आमचे खूप सत्कार वगैरे चालू होते. अच्छा. तिथे जे गावातले लोक असतात, कारण की त्यांच्या ओळखीतला एरिया होता. हा. मग त्यांच्या मित्रांना माहिती होती की आम्ही असं करतोय. मग प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी ते थांबायचे, आमचे सत्कार करायचे, आम्ही त्यांच्या शुभेच्छा घ्यायचो आणि पुढे जात मग तिथं आमचा खूप वेळ गेला म्हणजे. पण ते छान वाटलं कारण की लोक तुम्हाला मदत करतात, तुम्हाला ॲप्रिशिएट करतात. आणि मात्र ते 2-2:30 वाजता आपण जेवण्यासाठी थांबलेलो. अच्छा. म्हणजे दुपारी. अच्छा. म्हणजे जेवणाची तयारी मग क्रू मेंबर करायचं का आधी? कसं करायचं? क्रूला आता जे आमचे जे होते रनिंग करणारे तर त्यांचंच हॉटेल होतं तिथे आमच्या जे रनिंग करायचं. अच्छा. बरं. तर मग जेवणाचं जे काही सोय होती ते त्यांनी केली. त्यावेळेस तिकडे त्यावेळेस. आहे. आणि मग सासवडला कसं केलं होतं तुम्ही जेवणाचं?
सासवडला आम्ही जेवलोच नाही ऍक्च्युली. सासून नाही गेलो. आम्ही दिव्य घाट क्रॉस केल्यानंतर एक जागा मिळाली आम्हाला तिथे. बरं. तर तिथे आम्ही सगळेजण थांबलो थोड्या वेळ आणि ते जेवण केलं. तर आमच्या क्रूनी, तुम्ही सांगा ऍक्च्युली. सासूला तर वेळ नव्हता भेटला, ते रात्रीची वेळ होती. त्यामुळे दिवेघाटात आमचं जेवण झालं होतं ऑलरेडी 1:30 वाजता. तर प्रवास तसं सासवडनंतर जो आम्ही पोहोचलो जेजुरी सकाळी, तर एक नाश्त्याची वेळ झाली ती. काहीतरी पाहिजे, भरपूर वेळ गेला होता. तर करायचं काय की यांना काय विचारू की काय पाहिजे, की तुम्हाला कशी कॅपॅसिटी, हेवी पाहिजे, लाईट पाहिजे. तर हे म्हणले तुम्ही काही द्या, आम्ही तयार आहे. म्हणजे ह्याने आमच्यावर सुकून दिलं होतं. तर आम्ही म्हणले तसं नाही, काही काही गोष्टी तुम्हाला पण कशी आवडते किंवा तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे किंवा जागरण आहे आपलं, झोप प्रॉपर झाली नाही. तर आम्ही या गोष्टी यांना विचारत होतो मध्ये मध्ये. तर ह्याने सांगायची की बाबा काही चालेल, एक थोडंसं नाश्ता काहीतरी द्या, असं फ्रुट्स द्या किंवा आपले ब्रेड्स द्या, स्नॅक्स खायचं हलकेच द्या, किंवा कुठं शिरा भेटेल, कुठं पोहे भेटेल, तुम्ही किंवा असं चालेल, तुम्ही काही अवेलेबल करा. असं आम्ही मग घेऊन पुढे निघालो होतो आम्ही दरवेळी. आम्ही पहिल्याच रात्री पनीरची भाजी केली यांनी होता. एक असा मोठा डबा भरून पनीर आणलं होतं, पनीर भुर्जी आणि चपात्या आणल्या होत्या. त्याच्यानंतर आमच्या योगिनी मॅडम म्हणून आहेत, त्यांनी धपाटे बनवून दिले. आमच्याकडे गुळपोळी होत्या, जसं तुम्हाला मी आधी सांगितलं, आईच्या मित्रांनी दिल्या. आणि आम्ही असं लोणचं वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन गेलो. तर मग आम्ही असं बसलो मस्त सगळेजण राऊंड करून. आणि रात्री 2 वाजता आम्ही दिव्या घाटामध्ये मस्त जेवणाचा आनंद लुटला. म्हणजे तुम्ही असं विचार करणार नाही की रनर आहेत मग मस्त मांडी घालून बसलेत आणि खाताय 2 चपात्या 3 चपात्या चालू आहे. intake चालू आहे. तिथे एक ऍक्च्युली मला सांगायला आवडेल की जसं आम्ही थांबलो जेवणासाठी, आमचा अर्धा 1 तास गेला असेल, तर तो पण आमची जी बॉडी होती ती पूर्ण थंड झाली. आणि तिथं त्या दिव्य घाटाच्या वरती थंड हवा सुटलेली. बरोबर. जसं आमचं जेवण संपलं तसं आम्हाला थंडी वाजायला लागली. अच्छा. मग आम्ही त्या जो अनुभव असल्यामुळे आम्ही काही गरम कपडे पण आणले होते. मग ते कपडे चेंज करून परत आम्ही रन चालू केलं. अच्छा, म्हणजे तुम्ही असं म्हणजे जे परसेप्शन असतं की तुम्ही रनिंग किंवा खूप काहीतरी एक मोठी एक्सरसाइज करताय, ऍथलेटिक काय करताय, तेव्हा खायचं नाही, काही नाही, बरोबर. तर तसं काही नसतं म्हणजे. अल्ट्रा रनिंग करायचं असेल तर तुम्हाला इंटेक चालूच ठेवावं लागतं. बरोबर. तू काहीतरी सांगणार होतास की जास्त टेक्निकलिटीज मध्ये गेलो की आपण डाएट काय करायला पाहिजे, हे काय हा. करायला पाहिजे, की आपण त्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट करतो. त्याच्यामुळे अच्छा. कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना जेवढं तुम्हाला सिम्पल ठेवता येईल तेवढं सिम्पल ठेवा. पण ते सिम्पल, ती सिम्प्लिसिटी मेंटेन करताना तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचे जो काही इंटेक आहे त्याच्यातून तुम्हाला न्यूट्रिशनल व्हॅल्यूज मिळायला पाहिजे. तर ते सप्लिमेंट चालू राहिले तर यू डोंट नीड टू गो टू एनी टेक्निकल थिंग्स. दिस इज व्हॉट आय फील पर्सनली. बरोबर. म्हणजे ते इव्हेंट्स होणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही ते त्याच्यात गुरपटण्यापेक्षा आशिष सरांबरोबर जेव्हा बोलत हा. होतो त्यावेळेस त्यांनी एक मंत्र दिला, अच्छा. तुम्हाला भूक लागायची तर तुम्ही काहीतरी खा, बरोबर. ताण लागायच्या तुम्ही पाणी प्या आणि झोप लागायची तुम्ही आराम करा. तर अच्छा. हा एक नियम आहे. तर तुम्ही काय असं नाही की म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर आता मी लंचचा ब्रेक घेतो किंवा ब्रेकफास्टचा ब्रेक घेतो आणि मी त्यावेळेस खातो, असं नसतं. तर आम्ही रन करता करता थोडं डिस्टन्स इंटेक घेणं महत्त्वाचं आहे आम्हाला. थोडं तर आम्ही असं पण खात असतो, खजूर म्हणा, ड्रायफ्रूट्स म्हणा, केळी म्हणा, ब्रेड जाम असायचे ते खायचो आम्ही. पण एक असा मोठा ब्रेक असायचा तर आम्ही जास्त इंटेक घ्यायचो. म्हणजे जसं ब्रेकफास्ट खायचं असेल तर पोहे, शिरा, चहा ते इंटेक घ्यायचो. जेवण तेवताना दाल खिचडी असायची किंवा आमच्याकडे बाकीचं काय असायचं धपाटे वगैरे ते खायचं. पण त्याच्या मागे लॉजिक काय आहे की म्हणजे युजली आपण जे डे टू डे लाईफ असतं, आपण भूक लागल्यावर जेवण करतो, म्हणजे जरी वेळ झाले तरी. पण रनिंग मध्ये असं का की तुम्ही आधी प्री करा, म्हणजे थोडक्यात असं त्यांचं म्हणणं होतं ना. हा म्हणजे कसं असतं की तुम्हाला एनर्जी लागतीये. अच्छा. मग ते तुम्ही खाल्लं, आता जर तुम्ही खाल्लं तर लगेच तुम्हाला एनर्जी नाही मिळणार. तुम्हाला बरोबर. जवळपास ते पचायला आणि एनर्जी मिळायला 1.5-2 तासाचा गॅप असतो. बरोबर. मग तुम्ही जर जेव्हा भूक लागली त्यावेळेस तुम्ही खाल्लं तर त्याचा फायदा नाही आहे. एक्झॅक्टली. आणि ते जर तुम्ही आधी खाल्लं तर ते तुम्हाला त्या टायमाला तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करेल. बरोबर. हे महत्वाचं आहे काहीतरी. याच्यामध्ये मला एक अजून सांगायचं आहे. त्या दिवशी आम्ही सकाळी जेजुरीला पोहोचलो. जेजुरीच्या अगोदर एक पेट्रोल पंप आहे, तर ते पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल पंपात थांबलो फ्रेश होण्यासाठी. तर तिथं आम्हाला पाहिल्यानंतर, कारण की क्रू मेंबरच्या गाड्या पहिल्या पोहोचल्या, तर त्यांनी विचारलं, कारण की गाड्यांवर आम्ही स्टिकर्स वगैरे लावलेले होते आणि टी शर्ट्सवर पण लिहिलेलं होतं. तर त्यांनी आम्हाला विचारलं की हे काय तुझं. तर आमच्याकडनं त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना वाटलं की अरे आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी विचारलं की तुमचे जे येणारे रनर्स आहेत ते किती वेळामध्ये पोहोचणार आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की ते एवढ्या डिस्टन्सवर एवढ्या वेळात पोहोचतो. ते म्हणे की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू. तर नाश्त्याचे अरेंजमेंट करू. त्यांना म्हणलं नको नाश्ता, म्हणजे तुम्हाला चहा तर घेऊनच जावं लागेल. तर मग त्यांनी चहा बोलवून घेतला आणि त्यांनी आम्हाला चहा वाढला.
ज्यावेळेस आम्ही त्या पेट्रोल पंपावर उभं होतो त्यावेळेस एक मला वाटतं एक ओल्ड एज बाबा होते म्हणजे 60-65 किंवा 70च्या दरम्यान म्हणजे 60 ते 70च्या दरम्यान वय असत त्यांचं आणि गळ्यात माळ वगैरे म्हणजे ते ऍक्च्युअली वारकरीच होते ते. तर ते आले आमच्या जवळ तर ते म्हणले की मी ज्यावेळेस एक शेतामधला माल घेऊन गेलो होतो पुढच्या गावामध्ये त्यावेळेस तुम्ही सगळे मला पळताना दिसले आणि आता मी माझ्या घरी रिटर्न चाललोय पुढं तर मी इथं थांबलो आणि मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं. तर ते म्हणले की तुम्ही 2 मिनिटासाठी समोर ऑपोजिट एका हॉटेलमध्ये जरा मला तुम्हाला चहा पाडायचा कारण की ह्या वर्षी वारी झाली नाही पण मी काहीतरी सेवा केली आणि तुम्ही विठ्ठलाकडे चाललेत नाही तर मग मला तुमची सेवा करायची हा एक आमच्यासाठी नाही की 2च मिनिटं चला भले घोट चहा प्या पण चला तर त्यांच्या ज्या भावना होत्या त्यांचा चेहरा मला अजूनही आठवतो की ते एवढ्या तळमळीने सांगत होते की तुम्ही चलाच जेणेकरून मला समाधान मिळेल. तर मग हा एक अनुभव मला सांगू म्हणजे असे तुम्हाला बरेच अनुभव आले की सगळेजणच ते मग त्या म्हणजे जे त्यांना कळत होतं की तुम्ही असं करताय ते सगळे तुम्हाला मदत करत होते. अजून काय असे वेगळे अनुभव आले का की त्यांनी स्वतःहून लोकांनी मदत केली तुम्हाला काही असे अनुभव तर भरपूर आहेत तसे रस्त्यामध्ये. तर जसं आम्ही पुढे जायचं तसं अनुभव भरपूर आहेत तर ते मी सांगतो तुम्हाला. आपण आता जेजुरी क्रॉस केल्यानंतर आपण फक्त तिथं आम्ही नाश्ता केला सगळं आणि त्यानंतर फक्त आम्ही तिथं विसावा पॉईंट्स आहेत विसावा म्हणजे पालखीचा पालखीचा विसावा पॉईंट्स तर तिथे थोडं आम्ही जाऊन रेस्ट करायचो जे क्रू मेंबर. तर दुसरा जो दिवस होता तो क्रू मेंबर साठी असा होता की पहिली रात्र काढायला काहीच वाटलं नाही कारण की पूर्ण रात्र जागून काढली. दुसऱ्या दिवशी तो थोडासा कारण की हे कंटिन्युअस पळत राहिला त्यामुळे त्यांना तो जाणवत नाही किंवा मग तो जाणवत जरी असेल तरी ते कंटिन्युअस होते कारण आणि आमचं कसं होतं की आम्ही थोडं अंतर जाऊन थांबायचो. एक गाडी पुढे असायची एक गाडी मागे असायची. थोडं अंतर थांबल्यानंतर पुढे काय करायचं तर मग कंटाळा यायचा किंवा नाही की असं वाटायचं की थोड्या वेळात झोप काढायची का काय. तर मग तो एक असा होता आमचा दुसरा दिवस म्हणजे फार जास्त असा हेक्टिक होता की यांना सगळ्यांना पण काय हवंय नको पाहायचं आणि फार जास्त डिस्टन्स पण नसलं पाहिजे कारण काय की समजा एकदा त्यांना पाणी दिलं किंवा मग इलेक्ट्रॉल दिलं तर मग फार जास्त डिस्टन्स पण ठेवू शकत नाही कारण काय की त्यांना परत जेव्हा काय लागेल त्यावेळेस आम्ही अवेलेबल असलो पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही थोडं पुढं वगैरे जात होतो आणि जसं आम्हाला जेजुरीमधल्या रनर्स लोकांनी सकाळी नाश्ता दिला तर त्यानंतर आम्ही जो पुढे निघालो कारण की तो जो पिरियड होता त्याच्यामध्ये ऊन होतं कारण की नाश्ता झाला आणि ऊन होतं आणि त्यावेळेस पाण्याची भरपूर गरज लागणार होती. त्यामुळे आम्ही फार कमी अंतरावर होतो जेणेकरून सारखे अवेलेबल राहू आणि आम्ही असा ठिकाणी थांबायचो जिथं विसावा आहे. विसावांचे म्हणजे ते तिथे त्यांनी हे बनवून ठेवलेले आहे त्या सावलीला आम्ही थांबायचो. तर असं आम्ही थांबत गेलो. म्हणजे तुमचं पालखीच्या त्या रूटचा तो फायदा पण तुम्हाला झाला ते विसाव्यामुळे तुम्हाला ते आयडेंटिफाय होत होतं की या पॉइंटला थांबलं. आणि मग तुमचं एक रनिंग मध्ये येतं दिवसभरात कसं अनुभव आहे कारण रात्रीचं रनिंग आणि सकाळचं रनिंग याच्यामध्ये काय फरक पडला तुम्हाला. ते दिवसाला ऍक्च्युली सगळ्यात मोठे चॅलेंजेस आपण म्हणत होतो की ऊन जे आहे त्यामुळे डिहायड्रेशन खूप होतं. डिहायड्रेशन झालं तर तुम्हाला पाणी आणि इलेक्ट्रोलाइटचं इंटेक जास्त घ्यावा लागतो आणि बॉडी तुमची लवकर थकती. पण रात्रीच्या वेळेला कसं असतं की डिहायड्रेशनचं प्रमाण कमी असतं ऊन कमी असतं बॉडी जरा फ्रेश असते तुम्ही जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर करू शकता. पण असं झालं की आम्ही आदल्या रात्री ऑलरेडी रात्रभर जागी होतो पण त्यावेळेला झोप काढली होती नाश्ता केला होता आणि त्या दिवसाला पण आम्ही जाताना खूप वेळ जातो आमचा म्हणजे बाकीचे काही सत्कार वगैरे असायचे त्याच्यामध्ये. तर रात्री 10 वाजता 10:30 वाजता आम्ही खूप थकलो होतो खरं म्हणजे. त्याच्यामध्ये 2 ग्रुप झाले काही लोक फ्रेश होते काही लोक थकलेले होते आणि ह्या दोघांना पण एकत्र घेऊन जाणं हे चॅलेंज होतं. तर काही लोकांचं म्हणणं होतं की जे आमचं जे आराम करायचं जे किंवा जेवणाचं जे ठिकाण होतं ते पुढे होतं 8 किलोमीटर. म्हणजे कुठल्या गावात होतं हे मला वाटतं लोणंदच्या पुढे लोणंद ते फलटणच्या मध्ये. अच्छा बरं. तर फलटणला आमचं ऍक्च्युली चाललं होतं की फलटणला पोहोचायचं पण फलटणच्या अलीकडे एक मंदिर आहे 8-9 किलोमीटर अलीकडे. तर तिथे आम्ही जेवण आणि विश्रांती करणार होतो पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पण 8 किलोमीटर आम्हाला चालत जावं लागणार होतं. रात्रीची वेळ होती 10:30-11 वाजले होते तर त्यातल्या काही लोकांचं असं म्हणणं पडलं की आपण 8 किलोमीटर चालायचं झालं तर कमीत कमी 2-3 तास लागेल. म्हणजे आपण रात्री 1 वाजता पोहोचू 1 वाजता पोहोचल्यानंतर कधी जेवण करणार कधी आराम करणार कधी आपण सकाळी चालू करणार. त्यापेक्षा आपण एक काम करूया की गाडीला बोलूया जिथून आपल्याला पिक केलंय तर नेतील आपल्याला ते जेवण करू आराम करून पण ती गाडी त्या पॉईंटला सोडून आपलं जर्नी चालू करूया. तर त्याला आपण 2 ग्रुपमध्ये कम्युनिकेशन करत होतं पण फायनली सगळ्यांचं ते एकमत झालं आणि आम्ही ते गेलो. जेवण फलटणवरून यांनी जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही जेवणाची जी व्यवस्था आहे फलटणला आमचा एक मित्र आहे रोहन पाळके म्हणून त्याला आम्ही 5-6 दिवसांनी फोन करून सांगितलं की आम्ही अशी ॲक्टिव्हिटी करतोय
तर फलटणला आम्हाला जेवण लागेल. तर तो म्हटलं की तुम्ही किती लोक आहेत, तरी ती सगळी माहिती घेतली आणि काय काही जेवण लागेल तुम्हाला ती माहिती घ्यायची, त्यांनी त्याचं पार्सल रेडी करून ठेवलेलं. तर पण आमचा विचार होता की तर आम्ही शुक्रवारी 6 वाजता पोहोचू, पण ते सगळे कॅल्क्युलेशन चुकले होते आणि आम्ही फलटण त्या दिवशी पोहोचणारच नव्हतो. त्यामुळे मग आम्ही पॅसेंजरला सांगितलं की तुम्ही त्याला 6 तिकडे आधी कॉन्टॅक्ट करा, त्याकडे सगळं पार्सल घेऊन या. असं करून आम्ही रात्री 10-11 वाजता जेवण वगैरे करायला बसलो. जेवण केलं झाल्यानंतर आम्ही खूप थकलो होतो खरं म्हणजे, आणि जसं पडलो तिथे मंदिरात सगळी झोपी गेलो. तर बनसी सिटीवर आमच्या अजून बाकीचे काही मित्र आहेत, असे 5 जण. संजय गवळी, त्याच्यानंतर राहुल नलावडे, विनोद कलगट्टी, महेंद्र मोहिते आणि नाळे साहेब हे 2 गाडी घेऊन परत आले आम्हाला हेल्प करण्यासाठी. पुण्यावरनं आले रात्रीच्या वेळेला. ते त्यांचे जे कामं वगैरे सगळे आटपून 12-1 वाजता तिथे 1:30 वाजता तिथे पोहोचले. म्हणजे फ्रायडेला ते संध्याकाळी आले, शुक्रवारी. राईट. आणि असं वाटतं की अजून तर आमचं सपोर्ट होईल आणि यांना त्रास पण व्हायला नाही पाहिजे. ती सेकंड टीम जॉईन झाली त्याच्यामुळे ॲक्च्युली ती फर्स्ट टीम होती, क्रूईंगची टीम होती. त्यांना भरपूर रिलीफ मिळालं आणि त्यांनाही रेस्ट घेण्याची संधी मिळाली. आणि थोडक्यात काय तर क्रूईंग टीम जी होती ती फुल एनर्जीने काम करत होती आणि याचा फायदा आमचा रन सक्सेसफुल मिळाला. दुसरी टीम आल्यानंतर आम्हाला खरंच रिलीफ भेटलं, कारण की आम्ही दुसरा दिवस, जसं मी तुम्हाला म्हटलं की दुसरा दिवस फार एक्टिव्ह होता, कारण की पहिला दिवस पूर्ण जागलेलो होतो, म्हणजे त्या रात्री झोपच नव्हती बिलकुल. आणि दुसरा दिवस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून क्रूविंग करून पुढे चालायचं होतं. आणि सेम टाइम काय आहे की हे डिसिजन मेकिंग जे म्हणजे काही आम्ही प्लॅनिंग केलं होतं कागदावर, पण ऐन टायमाला जे डिसिजन चेंज करायचं, जसं की त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या मंदिरामध्ये थांबायचं, तर मंदिरात थांबण्यासाठी आम्हाला पुढे जाऊन ऍक्च्युली नक्की मंदिर कोणतं मंदिर आहे, समजा पाऊस आला तर आपण जेवता जेवता आपल्याला उठावं नाही लागलं पाहिजे, तिथं म्हणजे वरती सगळं आहे का नाही, म्हणजे छत आहे का नाही, हे सगळं आणण्यासाठी मी आणि प्रशांतजी 2 जण पुढे गेलो. ज्यावेळेस आम्ही फलटण मधून रात्रीचं जेवण आणलं तर त्यावेळेस आम्ही शोधत होतो, आणि त्याच वेळेस दुसरी जी क्रूची जी गाडी होती तर त्यांनी पण गुगलवर शोधत होते की जे आमचे नंदकुमार मुसळे साहेब आहेत, तर त्यांनी गुगलवर शोधलं की असं एक मंदिर आहे. मी गुगलवर पाहिलं, तुम्ही येताना फाइंड आउट करा की ऍक्च्युली ती जागा कशी आहे, तिथे लाईट आहे का नाही, आपल्याला बसता येईल का नाही, त्या सगळ्या गोष्टी पाहून. तर आम्ही जाताना ते पाहिलं, आम्हाला योग्य वाटलं आणि त्यानंतर आम्ही तो मुक्काम तिथं करण्याचं ठरवलं. पण हे ऐन वेळेस केलेलं डिसिजन आहे, पण ते परफेक्ट ठरलं. म्हणजे आमचं असं ठरलं होतं की आम्ही ह्या मंदिरात आधी ठरलं की ह्या मंदिरात आम्ही जाऊ, असं नव्हतं. पण हे सगळे क्रू खूप हुशार आहे ऍक्च्युली, मी म्हणेल की नाही का, की त्यांना माहित होतं की कुठली जागा आपण निवडायला हवी, कुठे काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की हायवे येतो, आजूबाजूला काही सामसूम गावं नाहीये आणि तिथं थोडं रिस्की पण होतं. बरोबर. पण यांच्या प्रॉपर नियोजनामुळे त्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. म्हणजे तुमच्या रनिंगच्या शेड्यूलनुसार त्यांनी सगळे ऍडजस्ट करून राईट. ते म्हणा किंवा जेवणाच्या वेळा किंवा काय खायचं हे पण हो, सगळेच गोष्टी म्हणजे खूपच काय इम्प्रॉम्प्ट कामं चाललेली सगळी. Right. प्लॅनिंग जरी असलं तरी पण ते लागतं. तर आम्ही यांना सांगितलं की आम्हाला फक्त बरोबर तुम्ही 2 तासानंतर उठवा. तर यांनी बरोबर 2 वाजता आम्हाला उठवायला चालू केलं. आणि खरं म्हणजे आम्ही खूप थकलो होतो, कोणाची इच्छा नव्हती उठायची. अजून असं एक थोड्या वेळ तर आम्ही 10 मिनिटाचा एक वेट केलेला. 10 मिनिटानंतर आम्ही आवरलं आणि 3 वाजता आम्ही रंग चालू करणार होतो. ज्या ठिकाणी गाड्यांना सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी सोडा. दुसऱ्या रात्री पण त्यावेळेस खूप पाऊस पडला होता. अच्छा. रात्रीचे 1:30 झालेत. आज शनिवार, खरं म्हणजे आज आम्हाला वारी पंढरपूरला पोहोचायचं होतं आम्हाला, पण आम्ही त्यासाठी चालत पण होतो, पण खूप जोरदार पाऊस पडतोय जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे. त्यामुळे आता आम्ही इथे थांबतोय. आता आम्ही जाऊ ज्या ठिकाणी आम्ही एक मंदिर बघितलं आहे, त्या मंदिरामध्ये झोपू 1-2 तास, जोपर्यंत पाऊस कमी होईल अशी इच्छा आहे. आणि पुन्हा ह्याच ठिकाणाहून आम्ही पालखीसाठी सुरुवात करू. मला असं वाटतं की सुमारे एक 38 किलोमीटर बाकी आहे शेवटचे. आणि तुम्ही जसं बघू शकता की प्रत्येकाचे चेहरे एकदम फ्रेश आहेत. एकदम फ्रेश, पावसात फ्रेश एकदम मस्त फ्रेश आहे. फुल पाऊस चालू आहे. आणि आम्ही सगळ्यांनी रेनकोट आणलं, त्याच्यात जे 2 मित्र होते त्यांच्याकडे रेनकोट नव्हतं. आणि त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही रेनकोट का नाही आणला, तर ते म्हटलं की इकडे पाऊसच पडत नाही, त्यामुळे आम्ही काय आणलं नव्हतं. पण थोड्या वेळ आम्ही थांबलो, पाऊस गेला आणि आम्ही वॉक करायला चालू केलं. असं करता करता आम्ही सकाळी
एक 6च्या सुमारास फलटणला पोहोचलो. बरं. तिथे एक गुळाचं चहाचं एक मस्त दुकान होतं. सगळ्यांनी तिथे छान एकच चहा पिले आणि जॅम वगैरे खाल्लं. आणि मग पुढचं आमचं जे टार्गेट होतं ते बरड. अच्छा. आणि फलटण पासून बरड हे जवळपास एक 30-35 किलोमीटरचं अंतर असावं. सकाळची वेळ होती, छान होतं, प्रसन्न होतं वातावरण, सगळ्यांनी एन्जॉय केला. रूममधले काही लोक आमच्या वॉकिंगला पण होते सोबत. आणि मग तो रस्ता पण खूप छान आहे, दोन्ही बाजूला झाडी वगैरे आहेत. अच्छा. तर छान वाटलं, म्हणजे खूप मजा आली त्याच्यामध्ये. पण ऊन खूप होतं त्या दिवशी. मला हे सांगायला आवडेल याच्यामध्ये की ज्यावेळेस ती दुसरी टीम आली त्यावेळेस एक एनर्जी आली म्हणजे पूर्ण टीम मध्ये. कारण काय 2 दिवसाचा जो म्हणजे पहिला दिवसाचा पूर्ण रात्र गेल्यानंतर तर जो दुसरा दिवस उगवला त्याच्यामुळे त्यांनी पण बरोबर चालायला चालू केलं आणि गप्पा, नवीन गोष्टी किंवा नवीन असे विषय निघत गेले. त्यामुळे एक एनर्जी आली टीम मध्ये. आणि दुसरा दिवस जो बरडमध्ये आम्ही नाश्त्याचा ठरवला तर आम्ही प्रसंजी आणि माझ्या डोक्यामध्ये हेच राहायचं की आता पुढे काय करायचं. प्रसंजीच्या डोक्यात कंटिन्यू राहायचं आता नाश्त्याला आपण काय करू शकतो. जसं की आता आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री केली होती तर सोलापूर जिल्ह्यामध्ये थोडंसं जास्त कडक होतं म्हणजे लॉकडाऊनचं, कारण की तिथं काही केसेस जास्त होत्या. तर मग आणि असं हॉटेल शोध होतं की जिथं आपल्याला नाश्ता मिळेल आणि नाश्ता मिळेल पण आणि तिथं जागा पण भरपूर असेल जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग सुद्धा आपल्याला मेंटेन करता येईल. म्हणून आम्ही बरडमध्ये जे हॉटेल चूज केलं तर असं होतं की आम्ही 5 किलोमीटर जवळपास पुढे आलो होतो आणि प्रत्येकाचं स्पीड सेम नव्हतं. त्यामुळे कोण कधी पोहोचेल आणि आम्ही त्यांना ते सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला शिरा आणि हे बनवून द्या, पोहे बनवून द्या. पण मग त्यांनी असं ठरवलं की बाबा तुम्ही प्रत्येकाला आहे ना हे गरम गरम पोहे मिळाले पाहिजे. तर तुम्ही कधी येणार हे आम्ही त्यांना सांगू शकत नव्हतो कारण की प्रत्येकाचं स्पीड वेगळं वेगळं होतं. कारण की स्टार्टिंगला काहींचं स्पीड फार चांगलं होतं आणि नंतर राजेंद्र शेळके वगैरे हे जे रनर होते ते वॉक करत होते तर त्यांना टाइम लागणार होता. त्यांनी सगळं प्रिपरेशन करून ठेवलं आणि ते वारीच्या रूटर असल्यामुळे त्यांना पण तो अनुभव आहे की प्रत्येकाला गरम गरम कसं देता येईल. तर तिथे आम्ही ते जे नाश्त्याचं नियोजन केलं होतं तर ते प्रत्येकाला गरम भेटलं आणि त्यांनी पण असं नियोजन केलं की प्रत्येक जण ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांना गरम खायला देता येईल. आणि तो आमचं नियोजन झालं आणि तिथून आम्ही मग पुढे निघालो. म्हणजे ते हॉटेलवाले पण तयार होते जशी हो. की जशी लोक येतील तसं ते बनवून द्यायचं. नाही म्हणजे याच्यामध्ये मी सांगेन की प्रसंजींचं एकदम ऑब्झर्वेशन फार चांगलं आहे. आम्ही 3 हॉटेल पाहिले. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, प्रसंजींनी बघितलं की हा इथे यांना मॅनेज नाही होऊ शकणार किंवा मग इथे एवढी दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलो ते म्हणजे इथे जागा एवढी नाही की जेणेकरून आपण बसू शकतो. मग तिसऱ्या ठिकाणी गेलो आणि सगळं व्यवस्थित नियोजन झालं. तसं काय होतं की आम्हाला रनर्स जे आपले रणवाडीमध्ये पळत होते तर त्यांची तब्येत लागलेला पाहिजे. कुठेही थांबून कुठेही काही सुद्धा बरोबर. हे सगळ्यात चुकीची पद्धत आहे. तर आम्ही तेच विचार करतो की काय द्यायला फ्रेश देता येईल. आम्ही एक हॉटेल बघितलं, विजयने म्हणलं आता आपल्याला चुकते आम्ही 2-3 हॉटेल बघूया वाटतं. एक हॉटेल आम्हाला फ्रेश वाटलं. त्यांच्याशी मग बोललो, ते मला सपोर्ट केलं. त्यांनी म्हणले की तुम्हाला नाश्ता मी फ्रेश देतो, जसं लागलं तसं देतो आणि गरम गरम खाल तर तुम्हाला पण एनर्जी बरोबर चांगली. त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला सेवा दिली आम्हाला चांगली हॉटेलने. कारण की आम्ही तिथे 11-12ला पोहोचलो. अच्छा. त्यामुळे आम्ही जेवण जे होतं त्या दिवशी आम्ही स्किप केलं. नाश्त्याचा आम्ही परफेक्ट केला होता सगळ्यांनी. त्यानंतर आपण मग सोलापूरच्या जिल्ह्यात एंट्री केली आणि तुला शेतातलं सीन सांगायला आवडेल तिथे आपण आंघोळ केली. ओके. सो झालं कसं होतं पूर्ण ॲक्च्युली टोटल रनमधला हा जो पार्ट होता फलटण टू बरड किंवा या दिवसाचा जो फर्स्ट हाफ होता हा खूप चॅलेंजिंग होता कारण ऊन भरपूर होते तिकडे आणि कंटिन्युअस ऊन असल्यामुळे डिहायड्रेशन, थकवा आणि घामाघूम चिकचिक ते सगळं खूप झालं होतं आणि कोणीच आंघोळ वगैरे केलेली नव्हती. सो आम्ही जागा शोधत होतो. तर आम्ही तिथे ब्रेकफास्ट घेतो. त्यांनी सजेस्ट केलं होतं की इथून 10 किलोमीटरवर एक कॅनल आहे, कॅनलवर पाणी असेल तर करू शकता. आम्ही सगळे उत्साहाने तिथे पोहोचलो कॅनलवर. अरे कॅनलवर जाऊन आंघोळ करायची पण पोहोचलो कॅनलला आणि खाली उठलो तर कॅनल कोरडा. सो काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्याच्यामुळे कॅनलला पाणी सोडलेलं नव्हतं. अनफॉर्च्युनेटली मग सगळ्यांची तोंड पडली. पण थोडं एक मला 3-4 किलोमीटर पुढे गेल्यावर आम्हाला शेताला पाणी सोडतात तो पाटाचं पाणी वगैरे जे असतं तसं दिसलं आणि शेजारी विहीर पण होती. आम्ही जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली, विचारलं की आम्ही ते करू शकतो का, रिफ्रेशमेंट घेऊ शकतो का.
तर ती जागा तशी छोटी होती आणि डुबकी मारावी अशी मोठी जागा नव्हती ती. पण पाणी भरपूर होतं, मोठा पाईप असतो, कंटिन्यू फ्लो चालू Yes, असतो. continuous flow होता. आणि इनिशियली सगळे नाही का विचार करायचे कुठे एवढ्याशा पाण्यात आंघोळ करायची. प्रत्येक जण आपल्या तोंडावर पाणी मारत होता, हात मारत होता आणि जात होतं. पण एक मेंबर आमच्यातले मला वाटतं JK सुरुवात केली. JK डायरेक्ट पाणी घेऊन आंघोळ करायला सुरुवात केली. अगेन क्रू मेंबर्स पैकी एकाने जाऊन मोठं हंड्यासारखं सोय लावली. वेगवेगळं नाव होतं. आमतौली म्हणतात. हा. तामतवली. तामतवली. So, हे काइंड ऑफ आपलं तपेलं कसं असतं त्या आकाराचं एक भांडं होतं, टिपिकल होतं, ॲल्युमिनियम मधलं होतं आणि हलकं होतं. तर त्याच्याने पाणी घ्यायचं अंगावर ओतायचं आणि ते पाणी एवढं गारगार होतं आणि त्या गार पाण्याने जे शरीराला काय म्हणायचे एनर्जी, ताजेपणा मिळाला. सगळं थकवा निघून गेला. सगळा थकवा निघून गेला आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. स्पेशली मी म्हणेन याच्यात मी स्वामीजींचं नाव घेईन. स्वामीजींनी आयुष्यात कधी असं शेतात बितात आंघोळ करणं हे असं कधी इमॅजिन केलं नव्हतं. आणि लोक असं करतात वगैरे, पण कसं काय करतात मी तर असं काही करणार नाही. आणि सगळ्यांचं बघून शेवटी स्वामीजी पण त्याच्यात उतरले, त्यांनी पण आंघोळ केली आणि एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. आणि सो सगळ्यांनी आंघोळ केल्या, आवडलं, तिकडे थोडा वेळ गेला आमचा एक्स्ट्रा. पण त्याच्यानंतर जी एनर्जी मिळाली त्या एनर्जीने तुमचा रन खूप मस्त झालं आणि लोकांनी कव्हर केलं. नेक्स्ट स्टॉप आपलं मला वाटतं माळशिरस होतं, नातेपुते होतं. सो नातेपुतेला पोचायला आम्हाला जरा 5-6 वगैरे 4-4:15 वगैरे होते. सो आम्ही ऑलरेडी डिसाईड केलं होतं की आपण लंच वगैरे काही करणार नाही. सो नातेपुतेला मला वाटतं यांनी लंच पॅक करून घेतला होता. तर यांनी नातेपुतेला काय केलं ॲक्च्युली एक क्रू मेंबर होते, त्यांनी जेवण करून घेतलं आणि आमच्यासाठी पण दाल खिचडी त्यांनी पार्सल प्रॉपर त्यांनी डब्यामध्ये टाकून चमचा वगैरे त्यांनी दिला. तिथं मला ऍड करायला असं आवडेल की त्यावेळेसचं कसं नियोजन आहे ॲज अ क्रू आम्ही काय डिसिजन घेतलं किंवा मग आमच्या डोक्यामध्ये काय होतं. जर दुपारी म्हणजे जे एक्सपेक्टेड टाइम होता म्हणजे 2 वाजायच्या पर्यंत एक नाट्यपुत्यामध्ये पोहोचायचं होतं, पण तो टाइम एक्सटेंड होत होता कारण की स्पीड म्हणा किंवा ऊन म्हणा किंवा मग आमचा तो जो जिथं आंघोळी केल्या आम्ही तिथं जो काही टाइम गेला त्याच्यामुळे पुढे पोहोचायला आम्हाला जास्त टाइम वेळ लागला. तर तिथं आम्ही 4 वाजता पोहोचलो. तर त्यावेळेस सगळे रनर्सनी सांगितलं की आपण ऑलरेडी जे काही टाइम आहे त्याच्या मागे चाललेलो आहोत, तर आपल्याला आता हा लंच ब्रेक घ्यायचा नाही, आपल्याला रात्री ऑन द वे पाहिजे. तर आम्ही विचार केला आपण ऑलरेडी सोलापूरमध्ये आहोत, सोलापूरमध्ये 4 वाजताच बंद होतंय आणि आपल्याला कोणतंच हॉटेलमध्ये भेटणार नाही. प्रशांतजींच्या डोक्यामध्ये हे चालू होतं की आता आपण एखाद्या किराणावाल्याकडे 4 वाजले होते की आपल्याला एखादा किराणावाला ओपन असेल तिथं आपण जाऊन तांदूळ घेऊया, आपल्याकडे एक शेगडी आहे, कुठेतरी आपल्याला लाईट भेटेल, आपण त्याच्यावर शिजूया आणि मग असं करूया. आम्ही ही कल्पना JKना सांगितली. JK म्हणे की मला तुम्ही आमचं क्रूइंग करताय, भरपूर तुम्ही कामाला सपोर्ट करा, आम्हाला तुम्हाला अजून काम वाढवायचं नाही. एक काम करा म्हणे की रात्रीचं जे जेवण आहे ते तुम्ही आत्ताच पॅक करून घ्या, जेणेकरून आम्ही ऑन द वे हे करूया तुम्हाला बनवायला. म्हणजे इव्हन प्रशांतजी आणि त्यांच्याबरोबर अजून मला वाटतं मोहिते होते, तर त्या दोघांनी जाऊन ऑर्डर पण दिली होती की एवढं तांदूळ द्या, हे मसाला वगैरे हे सगळं झालं होतं ऑलमोस्ट. पण त्यांना फोन केला ज्यावेळेस आम्हाला JK भेटले, कारण की 2 वेगळ्या गाड्यांमध्ये होतो त्यावेळेस आम्ही, त्यांना फोन केला की हे काही घेऊ नका. आणि JK जे जनार्दन करतोय ते म्हणले की हे असं बिलकुल करू नका. त्यानंतर आम्ही ठरवलं की तिथून पॅकिंग करून घ्यायचं. तर मग त्या हॉटेलमध्ये सगळे क्रू आम्ही जेवलो आणि हे जे रनर्स होते त्या सगळ्यांसाठी पॅक करून घेतलं दाल खिचडी. आणि असं ठरलं की नाही की ज्यावेळेस जिथं भूक लागेल तिथं ऍज अ क्रू आम्ही त्यांना अवेलेबल करून देऊ, कारण त्यावेळेस आमच्याकडे 4 4 व्हीलर होते आणि आम्ही ते डिवाइड करून घेतलं होतं की प्रत्येक गाडीमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून कोणती जरी गाडी पास झाली त्या रनर कडून तर त्याला ते जर खायचं असेल तर त्याला ते मिळेल. पाण्याची बॉटल्स काही गाडीमध्ये 4 बॉटल्स काही गाडीमध्ये 5-5 डिवाइड केलं जेणेकरून कोणती गाडी असेल जवळपास कोणत्याही तर त्याला तो सपोर्ट करेल असं तयारी केली. पाण्याची कमतरता करून दिली नाही. जिथं जायचं तुम्ही लगेच बॉटल मी 20 लिटरचं बॉटल आहे मग टॉपअप करायचो, इकडे पाणी कमी नाही पडत नाही. म्हणजे आम्ही ह्या 3 दिवसामध्ये सगळ्यात जास्त डिस्टन्स जे कव्हर केला असेल तो दिवस होता शनिवारचा. आणि त्याच्यामध्ये पण ऍक्च्युली जो डिसिजन घेतला JK की आपण तिथे जेवण करायचं नाही, कारण कसं व्हायचं की 7 लोक 12 लोकांना एकाच वेळेस जेवण वगैरे खूप वेळ लागतो. 2 लोक असतं तर लवकर होतं, पण जास्त लोक तर वेळ लागतो.
तर आम्ही तो जो डिसिजन घेतला तो खूप छान घेतला आणि जेणेकरून मग आम्ही नॉनस्टॉप माळशिरसपर्यंत जाण्याचा डिसिजन घेतला. मध्ये मग 9 वाजता मग आम्ही सगळेजण एकत्र भेटलो. त्याचे दोघं जण पुढे गेलो माळशिरसला आणि आम्ही मग जेवण वगैरे केलं रस्त्यावर. दोन्ही बाजूनी गाड्या होत्या, त्याच्या लाईटच्या प्रकाशामध्ये आम्ही बसलो मस्त रस्त्यात आणि जेवण केलं. आणि इथे तर आम्ही सांगितलं की अर्धा तास आम्हाला थोडा आम्ही रेस्ट करतो. आम्ही रेस्ट पण केला आणि पुन्हा आम्ही मग चालू करून माळशिरसला रात्री 10 वाजता पोहोचलो. ती रात्रीची जी गोष्ट होती ती खूप भारी होती, कारण की रात्री 10ला माळशिरसला पोहोचलो. माळशिरसपासून पुढे यायचं होतं आम्हाला. जे काही मंदिर आधी असंच एक बघून ठेवलेलं आहे ते डिस्टन्स होतं, पण ऑलरेडी सगळे थकलेले होते. रात्रीची वेळ होती, झोप डोळ्यांवर होती. एक एक पाऊल टाकणं अवघड होतं. काय करायचं, कसं करायचं, एकमेकांना सगळे खेळचं, कोण काय गाणी म्हणता येते किंवा काय असं करत आपलं मन डायव्हर्ट करत आम्ही जात होतो. 1:30 वाजेपर्यंत आम्ही कसं तरी ते खेळलो, पण 1:30 वाजता खूप पाऊस चालू झाला. मग तिथे एक हॉटेल होतं. आम्ही हॉटेल गाड्या सगळ्या क्रू मेंबर पुढे गेले होते झोपण्यासाठी. एकच गाडी आमच्या बरोबर होती. ते पण थकले होते, ते पण त्यांच्या गाडीत झोपलेले होते. मग आम्ही त्यानंतर एक हॉटेलचं शेड होतं थांबून, पाऊस होता, त्यांना फोन करून सांगितलं की खूप पाऊस येतोय, आम्ही ते थांबतो, तुम्ही आम्हाला कलेक्ट करायला या. आणि मग ते आम्हाला आले. तिथे खूप भूक लागलेली. मग त्यात काही गुळपोळी होत्या, काही दाल खिडकी डबे होते, मग ते आम्ही खाल्ले. त्यातले मग काही लोक पहिल्यांदा त्यांनी सोडून आले, पण दुसऱ्यांना घ्यायला आले. म्हणजे मेंबर आधी गेले तिथे ते झोपले. बाकीचे लोक सगळे गाडीमध्ये झोपले, मग कारण की पाऊस खूप होता आणि गाडीतून जायचं म्हटलं तर मग भिजले असते सगळेजण. तर पण लोकांनी मात्र ते 2-3 तासाची झोप घेतली. सकाळी इथे एक खूप भारी गोष्ट घडली. आता क्रू आधी झोपले होते सगळे, एकच क्रू मागे होता, तो पण खूप थकलेला होता. सगळे रनर थकलेले होते, त्यामुळे तिथे जाऊन जे झोपायचे ते एकदम गाढ झोपायचे. आता पहिल्या वेळेस आम्ही सांगितले की आम्हाला 2 वाजता उठवा, पण ह्या वेळेस सांगणार कोणाला की आम्हाला उठवा म्हणून, कारण की सगळे झोपलेले. बरोबर, सगळे झोपलेले. आणि अचानक 5 वाजता गाडीचा आवाज यायला लागला. अलार्म कसा असतो आपला तसा. आणि मी खडबून जागी झालो आणि मी म्हटलं की यार की उशीर नाही झाला आपल्याला, नाही का, की अलार्म लावतो बरोबर तसं बरोबर 5 वाजता बरोबर वाजलं. 5 वाजता वाजला. आणि आमचे सगळे मोबाईल वगैरे तसे गाडीतच असायचे, त्यामुळे आमच्याकडे मोबाईल नव्हते. आणि ते चुकून एका मित्राचा हात दरवाजाला लागला होता आणि दरवाजा वाजला. त्या गाडीचं तर सायरन तो वाजला. तर हे विठ्ठलाचीच हे होती की विठ्ठलाचीच होतं की तुम्ही जे पण केलंय जायचं तुम्हाला, आणि आम्ही पण म्हणत होतो की आपल्या 5 वाजता उठायचे. आणि जेव्हा माहिती आम्ही कंट्रोल आहे आणि त्यांनाही माझ्याकडे यायचंय, तर त्यांनी बरोबर त्या टायमाला आमचे मेंबर होते, बरोबर त्यांचा हात लागला, दरवाजा उघडला गेला, सगळे उठले, त्याने आम्ही बरोबर सायरन वाजलं गाडीचं. आणि सगळे असे उठले की अशी खडबडून आणि तो अनुभव वेगळाच होतो. म्हणजे त्याच्यामुळे नंतर आम्ही सुरुवात सगळे उठलो, मग सगळे फ्रेश झालो 10 मिनिटात. पण आम्ही परत कंटिन्युअस त्या ठिकाणी आम्हाला सोडलं हॉटेलला. त्या हॉटेलला सोडलं, पुन्हा आमचा जर्नी सुरू झाला. आम्ही ह्यावेळेस ठरवलं की कुठून ब्रेक नाही घ्यायचा. मग आम्ही चहा पण घेताना रस्त्यातच उभे चहा घ्यायचा. यांनी आधीच नाश्ता वगैरे करून ठेवलेला, म्हणजे ब्रेड जाम बटर लावून ठेवलेलं, म्हणजे चालत चालतच आम्हाला द्यायचे. आम्ही चालतच खायचो. पुन्हा मग आम्ही त्या मंदिरात झोपलो, त्या मंदिरापर्यंत पोहोचलो. तिथे आम्ही चहा घेतला आणि पुन्हा जर्नी सुरू झाली. माळशिरसच्या पुढे माशाचे तर खूप पुढे आला. ते जे रात्री आम्ही जी जागा ज्या मंदिरात होतो ते होतं एक वेळापूर होतो. वेळापूरच्या थोडं अलीकडे. तर सकाळचा जो फेज होता सगळ्यांनी रन केला होता, आणि त्याच्यानंतर जो वेळापूरमध्ये प्रशांतजींनी डीजे प्रशांत की राहुल डीजेने पण रन केल्यामुळे ते पण थोडेसे हे झाले आणि त्यांची पुढची तयारी रनचीच होती, तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही आणि राहुल नलवडे दोघे एकत्र होते आणि यांनी चहाची सोय केली होती. आणि ती चहा अप्रतिम चहा होता, आपलं म्हणजे असा चहा मी कधी घेतला नाही असं समजा. सो तो चहा घेतल्यानंतर सगळ्यांमध्ये जी एनर्जी आली, आणि त्याच्यानंतर जे फटाफट डिस्टन्स कापत राहिले लोक. वेळापूर गेलं, वाखरी आलं, कसं आलं ते लोकांना कळलं. मध्ये एक भंडी शेगाव म्हणून जागा येते, तिथे एक वेगळा अनुभव आला. म्हणजे तुमच्यापैकी कोणतरी सांगा भंडी शेगाव. मी नव्हतं ऍक्च्युली त्यावेळेस. ऍक्च्युली मी त्या दिवशी यांच्याबरोबर रन करायचं ठरवलं, कारण की ऑलरेडी 4 4 व्हीलर होत्या, एवढे क्रू होते. म्हणजे आम्ही टोटल त्यांची 12 लोक वगैरे होतो, सगळे 10 लोक होतो क्रूचे. तर मला असं वाटलं की आता आपल्याला रिलीफ भेटल्या भरपूर, आणि ह्या वारीमध्ये आपलाही काहीतरी सहभाग असावा, म्हणून मी त्या दिवशी रन करायला चालू केलं. आणि जसं रन करायला चालू केलं, मी लास्टचे 56 किलोमीटर यांच्यावर रन केलं. तर माझा एक असा अनुभव मी यांना सांगेन, म्हणजे बंडी शेगावचा अनुभवाच्या अगोदर एक मी हे सांगेन की तो जो म्हणजे आदल्या रात्रीपासून जो काही चालू केला यांच्या बरोबरचा रनचा प्रवास, तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला सांगायला फार आवडेल. की
मी रनर नव्हतो म्हणजे त्या पर्टिक्युलर रनवारीमध्ये मी ॲज अ क्रू म्हणून गेलो होतो. पण रन ज्यावेळेस मी केला त्याच्यावर पहिले 6 तास जेव्हा मी चाललो किंवा मग रन केला मिक्स रन आणि वॉकमध्ये, तर त्याच्यामध्ये मला एक हे जाणवलं किंवा हे जे रनर्स आहेत म्हणजे ते पुण्यावरून निघाले इथपर्यंत आले आणि मी जेव्हा चालू करतोय जेव्हा 6 तासामध्ये मी एक्झॉस्ट झालो आणि मला असं वाटलं की ह्या लोकांमध्ये किती एनर्जी आणि हे कसे सस्टेन करतात की पुण्यापासून निघाले. तर हे 3 गोष्टी म्हणजे जसं की त्या रात्री जेव्हा हॉल्ट करायचं ठरलं ना तेव्हा मला हे जाणवलं की 3 गोष्टी आहेत. म्हणजे आपलं ब्रेन काहीतरी सांगते, मन काहीतरी सांगते आणि ऍक्च्युअली बॉडी काहीतरी सांगते. ह्या 3 गोष्टींचा मेळ करून आपल्याला एक डिसिजन घ्यायचं. कारण की हे जे 7 रनर होते त्याच्यामध्ये 2-3 रनर असं म्हणत होते की नाही आपण वेट केला पाहिजे, स्टॉप होल्ड केला पाहिजे आपल्याला, आणि बाकीचे म्हणत होते की नाही की आपल्याला निघायला पाहिजे कारण की आपण ऑलरेडी टाइमच्या मागे आहोत ना. तर मग हे डिसिजन मेकिंग मी हे सांगेल की हे लोक फार कॅपेबल आहेत कारण की ह्या 3 गोष्टींचा मेळ घालून यांना डिसिजन घ्यायचं होतं आणि पुढे निघायचं होतं. तर मग ही एक गोष्ट होती. दुसरी गोष्ट की आम्ही ज्यावेळेस बंडी सेवामध्ये गेलो दुसरा दिवस जे होता त्यावेळेस तिथले जे रनर्स होते तिथल्या रनर्सनी शुभेच्छा दिल्या सगळ्यांना आणि ते पण आमच्या बरोबर काही किलोमीटर धावले आणि त्यांनी जे काही स्वागत केलं तर आम्हाला असं वाटलं की हा प्रत्येक गावामध्ये आपलं स्वागत होतंय आणि त्यांना पण अशी इच्छा आहे की चला आपण पण यांच्या बरोबर पळावं. तर त्यामुळे ते पण आमच्या बरोबर पळाले आणि वाखारीपर्यंत आम्ही अशा मूड मध्ये होतो की प्रत्येक जण असं स्पीड मध्ये होतं की बाबा चला, जसं की मी ठरवलं होतं की पळायचं किंवा मग लास्टचे 56 किलोमीटर पळलो. तर प्रत्येक जणांना क्रू जेवढे होते ना त्या सगळ्यांना वाटत होतं की चला आता आपला पण सहभाग असला पाहिजे. लास्टची अशी वेळ होती की 4 गाड्यांमध्ये 4 ड्रायव्हिंग करणारे क्रू होते, बाकी सगळे पळत होते आणि ती सकाळ अशी होती की फार एनर्जी देणार होती कारण की सकाळ पाऊस पण झाला होता, आम्ही बऱ्यापैकी भिजलेलो होतो आणि तो एक मोमेंटम असा होता की आम्हाला वाखरीपर्यंत कसा घेऊन गेला आम्हाला कळलं. क्रूमध्ये डीजे यांनी 56 किलोमीटर केले आणि दत्ता खोत यांनी 100 किलोमीटर केले. त्यांना असं वाटलं की खरं तरी पण 240 किलोमीटर गेले. त्यांना पण एक आनंद झाला की बाबा खरंच की आमचं पण ते म्हणजे आतापर्यंत लाईफ मध्ये कधी एवढा डिस्टन्स कव्हर केला नाही, ते डायरेक्ट इकडे केला आणि त्यांना ते लक्षात पण आलं नाही की विठ्ठलाने त्यांच्यावर करून घेतलं एवढं करून आणि तो आनंद होता ना की आम्ही पंढरपूरला चाललोय. म्हणजे मी स्वतः याच्या अगोदर हाफ मॅरेथॉन म्हणजे 21 किलोमीटरच्या वरती कधीच नव्हतं केलं, जे की मी 56 किलोमीटर करू शकलो आणि त्याच्यामध्ये मला काहीच जाणवलं नाही. म्हणजे ना बॉडी पेन झाला ना काय. मी म्हणजे काही वेळासाठी एक्झॉस्ट झालो होतो पण जी ग्रुपमध्ये जी एनर्जी मिळते ना तर ती खरंच एनर्जी अशी असते की त्यावेळेस मला वारीची आठवण झाली की ज्यावेळेस वारीमध्ये सगळे लोक ग्रुपने जातात, एकमेकांचा साथ असते आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की रिलेशनशिप जी आहे ती फार बॉन्डिंग जी आहे ना ती फार अजून जास्त क्लोज होतं. म्हणजे आम्ही अगोदरच्या आणि वारी नंतर याच्यामध्ये मला खरंच डिफरन्स जाणवतो. फॉर एक्झाम्पल मी याला खूप कमी वेळा भेटलो होतो वारीच्या आधी मला आणि तिकडे काइंड ऑफ फॉर्मल असं होतं. त्याच्यानंतर जे नॉर्मलायझेशन झालं ते दॅट इज अ डिफरंट स्टोरी. सो त्याच्यामुळे असं होतं की तुम्ही सगळे हाय आणि लो सगळे बघताय एखाद्या व्यक्तीचे. एक्झॅक्टली तेव्हा अशा ऍक्टिव्हिटी मध्ये एकत्र असतात की तो थकलेला असताना कसा आहे आणि तो एकदम फ्रेश असताना कसा आहे. जस्ट टू लाईक यांनी आता मेन्शन केलंच आहे तर मी त्याच्यात ऍड करतो लाईक एक क्रू मेंबर्स असून सुद्धा लोकांना प्रश्न होतो अरे क्रू मेंबर्स का करतात. पण तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक ऑफिशियल इव्हेंट जो असतो तिथे पेसर्स असतात. तर यांचा आम्हाला पेसर्स म्हणूनही भरपूर उपयोग झाला. म्हणजे आम्ही यांचा पुरेपूर उपयोग करू आणि खाण्यापिण्याचे लाड अंगात दाबून ते माझा हॅमस्ट्रिंग फुल झाला होता, टाईट होत होता. तर या मिस्टरनी तो रिलीव्ह करून दिला होता आणि त्याच्यानंतर जो रन केला होता वेळापूर्वीपासून मी काय मागे पाहिलं नाही. मी सगळ्यांच्या पुढे पळत म्हटलं होतो आणि इट वॉज वंडरफुल. सो क्रू मेंबर्स आम्ही काय म्हणायचं जेवढं सोप करता येईल तेवढी एनर्जी कम्प्लीट सोप केली होती अँड दॅट वॉज वंडरफुल. त्यांच्याशिवाय मला असं दिसतं की म्हणजे क्रू मेंबरला याचं काय असं हेच नव्हतं की ते तुम्ही काय पाहिजे फक्त सांगा असं त्यांचं म्हणजे असं होतं की लाईक आमची पाण्याची बाटली रिकामी होती. आता आम्हाला वाटतं की थोड्या वेळाने पाणी टॉपअप करून घ्यायला पाहिजे, गाडी वगैरे आहे का बघायची. मान वळायची खोटी की लगेच गाडी हजारच असायची आणि बाटली कम्प्लिटली ड्राय व्हायच्या आणि ते टॉपअप झालेलं असायचं. असं होतं. गाडीमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी फुल करून ठेवलेल्या.
म्हणजे प्रसन्नीच्या डोक्यामध्ये हे राहायचं की आता आपलं 20 लिटर जे एक कॅन आहे ते संपत आलं ते आपल्याला रिफिल करायचं. तर रिफिल कोणतंही पाणी घेऊन जमणार नाही. तर ते अशा एखाद्या प्लांटवर घेतलं पाहिजे, रिफिल केलं पाहिजे जिथं आपल्याला चांगलं पाणी मिळेल, जेणेकरून आपल्याला ते आपली हेल्थसाठी ते पण चांगलं राहील. त्यावेळेस आम्हाला भरपूर पाणी लागलं याच्यामध्ये, पण आम्हाला नेहमी पाणी भेटत गेलं. असं नाही झालं की नाही की पाणी आम्हाला भेटलं नाही, पण आम्ही पण शोधत राहिलो की नाही की जिथं आपल्याला रिफिल करता येईल. 2 गाड्यांमध्ये नंतर आम्ही स्प्लिट केलं की 20-20 लिटर हे डिवाइड केलं होतं आणि ते आम्ही रिफिल करत गेलो. तुला खोटं वाटेल ऍक्च्युली आम्ही 4 दिवसामध्ये 180 लिटर पाणी माझं एक म्हणजे तुला एक सांगायला आवडेल की मी दरवर्षी ठरवायची की आता मी यावर्षी चाललोय आणि पंढरपूर पळतोय. आणि माझं कसं आहे की मी करायच्या आधीच लोकांना सांगायचो मी हे करणार आहे. तर मी माझा जो मित्र आहे पंढरपूरचा राहुल पटकर म्हणून, त्या सांगायचो की 2018ला अरे मी प्लॅन करतोय, मी येणार आहे. तो म्हणाला तू ये, मी सगळं तुझी अरेंजमेंट करून ठेवतो. तर 2018ला नाही गेलो, मग 19ला फोन केला की अरे मी येतोय. तो माझा येतो, मी करतो अरेंजमेंट, पण नाही गेलो. 20ला पण फोन केला मागच्या वर्षी की मी येतोय. तर त्याला असं चालतं की अरे हा नुसतंच म्हणतोय की येतोय. पण ह्यावेळेस त्याला सगळ्या गोष्टी कळल्या, सगळ्या गोष्टी चालल्या, मित्र आहे, ग्रुप आहे, क्रू आहे. ही वॉज ऑल्सो एक्साइटेड. मग तो वाकरीलाच तिथे थांबला होता, तो आणि त्याचा मित्र राहुल म्हणून. तर राहुल दोघेही मला ओळखतात आणि ते खूप छान मित्र आहेत आमचे. 2016 पासून आम्ही एकत्र आहोत. तर त्यांनी सगळ्या मग गोष्टी अरेंज केल्या. म्हणजे वाखरीपासून तर पंढरपूरपर्यंत आम्हाला काही जाणवलंच नाही. म्हणजे कुठे जायचं, कसं जायचं, कुठे थांबायचं, कुठे पार्किंग आहे. म्हणजे इव्हन पहिले तुम्ही चंद्रभागेकडे जा, चंद्रिकाचं दर्शन घ्या, मग नामदेव पायरीकडे असोसिएशनने जे स्वागत केलं ते, त्याच्यानंतर मीडिया म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली अरेंज केल्या. म्हणजे खूप कमी वेळेमध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्ही केल्या त्यावेळेस. ऑलरेडी आम्ही खूप थकलो होतो, एक रिपोर्ट टाकायचं म्हटलं की आम्हाला कंटाळा यायचा, पण आम्हाला ते कळायचं नाही त्या सगळ्या फ्लो मध्ये तुम्ही गेले म्हणजे. आणि ते दरवर्षी वारकऱ्यांना जेवण देतात, पण गेल्या 2 वर्षापासून ते होत नव्हतं. तर आम्ही एक वारकरी तिथे पोहोचलेलो, तर त्यांनी त्यांच्या घरामध्ये आम्हाला वारकरी जेवण दिलं. तर ते म्हटले की ते अरेंज होत नव्हतं. त्यालाही मानलं पाहिजे की कमी वेळेमध्ये, कमी सूचनेमध्ये त्यांनी 1-2 तासामध्ये जवळपास 20-25 लोकांचं जेवण अरेंज केलं. बरोबर, कारण की लॉकडाऊन आहे, सगळे हॉटेल्स बंद आहेत, वस्तू मिळत नाहीये, तरी त्यांनी अरेंजमेंट केली ती. तर हॅट्स ऑफ टू हिम ऑल्सो की त्यांनी या सगळ्या गोष्टी प्रॉपरली अरेंज शॉर्ट नोटीसवर सगळं. आणि असं नाही की म्हणजे कसं तरी काहीतरी आणलं नाही जीव घालतो. त्यांची ते कुठलं तर फेमस प्रोडक्ट आहे पेंट पाला, हे मला माहित नव्हतं ऍक्च्युली. काय असं झालं कसं, आम्ही जेवायला बसलो होतो आणि मी जरा उशिरा पंढरपूरमध्ये. फॉर एक्झाम्पल आता आम्ही पोहोचलो, पंढरपुरात पोहोचलो, सगळं झालं, फोटो सेशन झालं, मीडिया झालं, चंद्रभागा स्नान करून. तो कसा होता म्हणजे त्या कमानीपासून ते तो प्रवास म्हणजे कसा, तो एक खूपच मला वाटतं एक्साइटेड झाला. एक्झॅक्टली ऍक्च्युली आता कसं एवढे थकलेले होते सगळे. अच्छा. पण कमन जेव्हा वाकरी सुरू झालं ना, तेव्हा नॉनस्टॉप पळत होते सगळे जण आणि चांगले पेस नाही. म्हणजे असं की आताच त्यांनी रन करायला चालू काय केलं. केलं हा, बापरे. जसं इच्छा झाली की बाबा पंढरपूर समोर दिसतंय, कधी तर आपण आता पळतच जाऊ. बरोबर. जसं जसं जवळ येईल तसं तुम्ही जर वारी विकिपीडिया केलं, गुगल केलं, तर त्यात तुम्हाला धावा नावाचा कन्सेप्ट सापडेल. अच्छा. म्हणजे ज्यावेळेस तुकाराम महाराज दरवेळेस म्हणजे ते त्याची जी वारी न्यायची, त्यात 1415 लोक असायचे हा. दिंडीमध्ये. हा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं की वेळापूरला असताना महाराजांना वेळापूर पासून पंढरपूरचा मंदिराला कळस दिसलेला. बर. आणि त्यांची भावना एवढे हे झाले की ते पळत निघाले तिथून वेळापूर पासून धावत निघाले, तर धावा म्हणतात. तर तिथे ज्यावेळेस वाकरीला रिंगण होतं त्यावेळेस तो पण प्रकार होतो की धावा, म्हणजे सगळेजण धावतात. ते आणि आतुरतेने ते आतुरतेने जातं माणूस असं. आणि असं समजा की वाकरीपासून आमचं तसंच होतं. तसंच झालं ऍक्च्युली. जे कमानीपासून आम्ही पंढरपूरची कमान आली तिथून जोरात, अजून जोरात चालू केला, ती चालू राहील. मे बी तिकडे मीडिया आलं, फोटो सेशन झाले, ड्रोन आला, सगळे पण. त्याच्यामुळे लोक म्हणजे ऍटिट्यूड खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी होत होत्या. कोणाला असं विचार करायला वेळ नव्हता काय चाललं. बॉडी आणि त्या गोष्टी विसरूनच गेले की आपण एवढं आलोय, थकलोय, काही घेतलं नाही. तर असं सगळं आमचा तो दिवस आमच्याकडे खूप मोठा होता. 27 जून रविवारचा दिवस आमच्याकडे खूप मोठा होता. खूप साऱ्या गोष्टी झाल्या. आम्ही दर्शन म्हणजे कळसाचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे खूप मोठं एक मंदिर आहे, सरकार मित्र मंडळ. त्या दिवशी ज्या दिवशी पोहोचतो त्या चतुर्थी होती, तर त्यांनी तिथे सत्कार केला. हे दोन्ही दिवस खूप भारी. वट पौर्णिमेला तुम्ही चालू केलं, तिथे एड केलं. शनिवारी आम्ही पोहोचलो तर खूप धो पाऊस होता, तर ते म्हटलं की बरं शनिवारी नाही आलं.
आणि रविवारी सोमवारी पोहोचलो तर लॉकडाऊन होतं म्हणजे पूर्ण संचार त्याच्याबद्दल. तर हा जो योग म्हणून आपण तो एकदम ते जुळून म्हणजे झालं होतं की तुम्ही जरी ते आधी ठरवलं होतं तरी ते तुमच्या रविवारीच बरोबर त्या दिवशी ते योग्य होतं ते करायचं. तर मग असं सगळं आमचा तो जर्नी होता. रात्री 8 वाजता आम्ही निघालो आणि पुण्यामध्ये 2 वाजता पोहोचलो आपल्या घरी. तर मध्ये पेंटपाला राहिला आपण काय जेवायला बसलो सगळे जेवण मला वाटतं लोकांचं बऱ्यापैकी संपत आलं होतं मी उशिरा येऊन बसलो होतो. आणि कोणीतरी बोलला अरे हा पेंटपाला मला म्हटलं अरे एवढं छान जेवण आहे आणि माणूस याला पेंटपाला का म्हणतोय असं का वाटतंय असं नाही बोलायला पाहिजे असं माझ्या मनात असं तसं माहिती नाही ना, वाटलं. माहिती नव्हतं. नंतर मला कळलं की त्या डिशचं नाव त्या भाजीचं नावच पेंटपाला आहे. अच्छा. आणि अशी भाजी मी आजपर्यंत खाल्ली नव्हती. आम्ही काय कोणीच कोणीच नाही. खाल्ली नव्हती अशी भाजी आणि ती आम्हाला खायला मिळाली. आणि एकंदर जो अनुभव होता त्या जेवणाचा एवढा 3 दिवसांच्या कष्टानंतर जे काय जेवण होतं ते अमृतासमान होतं आमच्यासाठी ते. आणि जस्ट वाढ लाईक हा पेंटपाला हे डिश काही ठराविक लोकांकडेच करून मिळते. म्हणून पंढरपुरात काही लग्न सोहळे असतील तर ती पण प्री ऑर्डर करून ती बनवून द्यावी अच्छा लागते. बर म्हणजे खूपच Special dish आहे. एवढी स्पेशल डिश आहे ती आणि ती आम्हाला विदिन 2-3 तासाच्या लोकांनी अरेंज केली होती. Nothing like it. म्हणजे आमचं पण नशीब होतं ते. म्हणजे असं नाही की ती सहज बरोबर. नॉर्मल Easy किंवा शिकवायचं. असं. पण ते पण लॉकडाऊन मध्ये त्यांनी कसं ऍडमिट केलंय इथं त्यांना सगळं माहिती. खूपच ते आणि शेवट पण तुमचा असा एकदम खूप छान. परफेक्ट झाला की हो. त्याच्यापेक्षा दुसरा काही शेवटच नव्हता. तर रविवारी ही इव्हेंट माझा झाला तर खूप मस्त आणि अफलातून होता म्हणजे आम्ही तरी विसरू शकणार नाही विच इज ग्रेट मेमरीज इन युअर लोकं लाईफ. असे म्हणत होते की तुम्ही 240 रन करणार हे ऐकूनच आमच्या डोक्यात मुंग्या आल्या होत्या आणि तुम्ही कराल की नाही याची पण गॅरंटी नव्हती. पण तुम्ही केलं तर आणि इट वॉज अमेझिंग म्हणून. आणि लोकांचे इथे रिस्पॉन्सेस येतात जिथे फीडबॅक्स येतात ते आपल्यातून आहेत. आणि सगळं क्रेडिट मी पर्सनली किंवा आम्ही कुठल्याही रनर्सला विचाराल तर हे सगळं क्रेडिट आम्ही आमच्या सपोर्ट करू लागलो. त्यांच्याशिवाय हे झालं नसतं. मला थोडंसं बोलायचं तुम्ही जेवढं बोलले ते तर मला गर्व वाटतो. पण मला मध्येच हे वाटतं की हे जे 7 रनर्स होते त्यांनी आमची एवढी काळजी केली की असं वाटतं की आम्ही क्रू नाही की ते पण क्रू आहेत की ते असं एक भाऊ मोठा भावासारखे तिथे भावासारखे त्यांनी आमची काळजी घेतली. तुम्ही जेवले का तुम्ही पण जेवून घ्या तुम्ही थोडंसं जा थोडं आराम करा. बरोबर म्हणजे असं वाटत होतं की फक्त ते आपणच त्यांचं एक असं एक त्यांना पण त्यांनी पण आमची काळजी घेत होते की तुमची झोप झाली का थोडंसं झोप काढून घ्या प्रॉपर तुम्ही पण जेवून घ्या म्हणजे तुम्ही थकायला नाही पाहिजे त्रास नाही व्हायला पाहिजे असं म्हणजे वाटत नव्हतं. रनवारी 7 जणांनी निर्णय केली तरी 15-20 जे सगळे जण होते टीम ती ऍक्टिव्हिटी activity होऊन जाते. सगळ्यांची साखळी असते कपड्याची त्याला कड्या असतात तर एक जरी कडी थोडी वीक असेल तर पूर्ण साखळी त्यांनी पण आमची भरपूर काळजी घेतली. तर तसे आमची साखळी होती सगळ्यांची सगळे एकदम परफेक्ट होते. त्यामुळे म्हणजे आपण आमचं काही आमचा सपोर्ट कमी होता तर सपोर्ट असं वाटतं ह्याचा सपोर्ट आमचा जास्त भेटत होता की देखीलचं म्हणजे विचारलं पाणी प्या भरपूर पाणी प्या. आता थोडंसं हे आधी म्हणलं की खाल्लं का कुपोषण म्हणायचे पाणीचं प्रमाण तर ठेवा खावं पण आणि झोपून काढा. त्या गोष्टी सर्व गोष्टी हे मला सांगत होत्या मागून. आम्ही पण त्या गोष्टी काळजी घेत होतो की आम्ही ठरलो तर ह्याला त्रास बरोबर आणि आम्ही त्या गोष्टी कसं करायचा हा प्रश्न पडायचा सगळ्या प्रत्येक गोष्टी आपोआप जुळून आपोआप घेत होत्या. आपसूक होतं. आम्ही असं म्हणतो की actually आम्ही हे नाही केलं विकलं आणि आमच्याकडे करून घेतलं. करून घेतला माझ्या. बरोबर म्हणजे मित्राने शेवटी आपले वारकरी शेवटी बोलवले. त्याला माहितीच आहे. हा, म्हणजे तिथले लोक पण खूप खुश झाले त्यांच्या आळंदी पंढरपूरला वारी पोहोच केली या वर्षाची. बरोबर. म्हणजे they were also very happy. खूप खुश होते त्याच्याकडे. आम्ही खुश होतो ते खुश होते आमच्या घरचे खुश होते तर असं छान वातावरण होतं सगळीकडे. आणि मी पण बोलायची की यांच्यामुळे माझं पण एक पंढरपूर वारी हो तुमचं ठरलेलं. की माझं ते ठरलं होतं 2 वर्षापूर्वी त्यांच्या नाही त्याच्यामुळे माझं भेटलं. सगळ्यांच्या नावावर होतं ते actually त्यामुळे. मस्त आता शेवटचा तुम्ही जे आता बाकीचे आपले सर्वसामान्य ऑडियन्स आहेत त्यांना तुम्ही काय द्याल संदेश? सगळेजण एक एक तुमच्या राईट प्रशांत दादा तुमच्याकडून सुरू करू. संदेश म्हणजे की एवढंच की काही केलं तरी थोडंसं मनापासून करा कुठे कमी पडू नका. कारण कसं असतं की वेळ कमी असते कसं प्रत्येकजण सांगणार नाही तुम्हाला की हे करा ते करा तुम्ही कमी पडू नका ही गोष्ट माझे पहिला उद्देश असतो की जेणेकरून समोर पण आनंदात प्रवास करायला आहे. त्याला असं वाटेल की बाबा हां की समोर खुश आहे तर मी पण खुश आहे
आणि मी खुश आहे तर तो पण खुश आहे. ही मेन मुद्दा माझा असून तर त्यामुळे मी थोडंसं ते विचारत आहे. आणि कुठले क्रू म्हणजे कुठल्या इव्हेंटसाठी कोणी क्रू करायला जाणार असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या, तिथे तुम्ही नसता, तुम्ही क्रू मेंबर असता आणि तुम्ही सपोर्ट सिस्टम असतं. कुठल्याही एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटी चालू असते, तुम्ही ज्याला सपोर्ट करता त्याच्या एक सपोर्ट सिस्टम असतं तुम्ही. आणि तिथे तुम्ही जेवढा मनापासून कराल तेवढं ते ॲक्टिव्हिटी करणाऱ्या माणसाला जास्त एनर्जी मिळते. बरोबर. तर मला असं वाटतं की मला कधी की आम्ही काय कमी पडतोय का, आम्ही विचारत असतो की तुम्हाला अजून काय पाहिजे का, पण असं वाटायचं ते म्हणायचे नाही, पण तुम्ही तुझी काळजी घ्या. नाही म्हणायचो आम्ही, तर पण आम्हाला असं वाटायचं की परत प्रत्येक वेळी ड्रॉप 1 तासाला, प्रत्येक 4-4 किलोमीटरला प्रशासन जमतं. क्रूचं महत्व ते आहेच ना. क्रूचं महत्व आहेच. लोक विचार करतात की अरे आपण रनिंग करत नाही, आपण कशाला आपला वेळ घालून द्यायचं, पण नाही. क्रूईंगचा विषय जर घेतला आपण तर मी म्हणेन क्रूईंग इज अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑलटुगेदर. तुम्ही ॲक्टिव्हिटी करा तर करू नका, पण क्रूईंग ॲक्टिव्हिटीचा अभ्यास करून क्रूईंगला जा तुम्ही, आणि त्याच्यातून तुम्हाला जे इनपुट्स मिळतील, जे अनुभव मिळतील ते तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्सेस होऊ शकतात. मला वाटतं की एन्ड्युरन्स ऍक्टिव्हिटी असं नाही की तुमचं एकंदर लाईफमध्ये सुद्धा जरी तुमचं एकट्याचं आयुष्य असतं तरी शेवटी तुमच्याकडे जो क्रू असतो, क्रू म्हणजे फॅमिली असो, मित्र असो, काही शिक्षक असो, तो तुमचा क्रू आहे लाईफमध्ये. पण ते असल्यावरच तुमची खरी ते वारी पूर्ण होते. स्पेशल मी हे सगळ्यांना म्हणणार आहे जे 7 रनर्स होते त्यांना पण, आणि जे क्रू मेंबर्स होते माझ्या म्हणजे सपोर्ट केला त्यांना पण थँक्स म्हणणार आहे. कारण का शेवटचे काहीतरी 12 किलोमीटर मला वाकडी बसून थोडंसं तरी आली 12 किलोमीटर राहिले, तर माझी इच्छा होती की मी पण थोडंसं वाटायला देऊ. तर मी ग्रुपशी बोललो, ग्रुप म्हणले की 7 रनर्स म्हणले की मला की तुम्ही करा, फक्त काळजी घ्या. ते नाही म्हटले असते तरी आम्ही त्यांना पळवणार. आणि क्रू मेंबरच्या त्यांची मत घेतलं की बाबा मी करू का, म्हणजे कसं होतं की मी हे असल्यामुळे त्यांना पण असं त्रास झाला पाहिजे, तर ते मला काळजी करू नका, आम्ही आहे, तुम्ही करा. शेवटची 12 किलोमीटर मी थोडंसं वाढा दिला आणि पंढरपूर पोचलो. इच्छा माझी पूर्ण नाही, तुमची म्हणजे वेगळ्याच दृष्टीने झाले की नुसतं तुम्ही नाही की तुम्ही लोकांना पण क्रूचे मार्फत सगळ्यांनाच घेऊन गेला. आणि सगळेजण रनर्स तर हे चालेल म्हणजे की आता तुम्ही 240 किलोमीटरची केली, ही ऑलरेडी एवढ्या वरच्या लेवलची एक अचिव्हमेंट झाली. तुमच्या याच्या पुढचा टप्पा काय? सध्या असं काही विचार केला नाही, कारण आम्ही जसं म्हटलं काय करणार आहे. हो, तर मी मागच्या 6 किलोमीटर 100 माइल्स करत होतो. बरोबर. तर माझ्याकडे होतं की 100 माइल्स इज बेस्ट कार. अच्छा, बरं. आता 200 माइल्स 300 माइल्स पण यापे टप्पे असतील. बरोबर. त्याचा अर्थ ह्या वर्षीचा मोठा टप्पा होता की 240 किलोमीटर. बरोबर. तो मी अचीव्ह केला. तर मग पुढच्या विचार करायचे मोर दॅन 300 असलाच पाहिजे. तर ते आहे की मला याच्यात एक म्हणजे कसं होतं की पहिल्यांदा आम्ही 3 जिल्ह्यातून घेऊन गेलो. बरोबर. पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, खूप साऱ्या गावातून गेलो, खूप साऱ्या लोकांनी आम्हाला बघितलं. तर मला एक संदेश द्यायचा होता की कोरोनामध्ये आपण खूप साऱ्या लोकांना मिस केलेलं बरोबर आहे आपण, बरोबर. तर आपली इम्युनिटी तर चांगली असेल आणि इम्युनिटी चांगली ठेवायची तर तुमचं शारीरिक व्यायाम, खाणं पिणं तुमचं आणि झोप हे चांगलं पाहिजे, बरोबर. तर मग तो संदेश द्यायचा की तुम्ही पण तुमच्या लाईफमधून थोडा वेळ काढा, 30 मिनिटं 40 मिनिटं, आणि काहीतरी एक्सरसाइज करा. म्हणजे जसं तुम्ही पहिल्यांदा बोलले त्यांचं स्लो करतात, शक्ती आणि भक्ती. बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे असेल तर मला वाटतं की कुठलीही गोष्ट आपण व्यवस्थित करू शकतो. तर तेच आहे की सगळ्यांनी फिटनेस अवेअरनेस वाढावा मार्गामध्ये, त्यासाठी ही ॲक्टिव्हिटी मला असं वाटते की खूप मदत करेल आणि आम्ही तो संदेश पोहोचू शकेल खूप साऱ्या लोकांपर्यंत. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतं की यांनी यावर्षी 7 जणांनी केली ही वारी आपली, तर हळूहळू दरवर्षी जशी पायी वारी होती तशीच ही रन वारी किंवा सायकल वारी असे आपण सगळेजण सहभाग घेऊन या मोहिमेमध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया. तर आता मला असं वाटतंय की आपण आजची आपली चर्चा खूपच मस्त झाली. तुमचे सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमचा एवढे अनुभव सगळे शेअर केले आणि अगदी काही न लपवता सगळं सांगितलं. आणि नक्कीच कोणाला याच्यातलं काही गायडन्स किंवा कोणाला काही मोटिवेशन मिळालं तर नक्की खूप याचा उपयोग होईल असं मला वाटतं. याच्यातलं आपण आता इथे थांबूया असं वाटतंय. तुम्हाला हे सगळं ऐकून कसं वाटलं त्याच्या प्रतिक्रिया नक्की तुमच्या कमेंट्स मध्ये कळवा. आणि इव्हन तुम्ही व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता तुमच्या इतर लोकांसोबत, जेणेकरून सगळ्यांपर्यंत यांचे अनुभव पोहोचतील. तर आपण इथे थांबूयात, पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. थँक्यू.